राज्य मिळवून देणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज, आपल्याला समता शिकवणारे महात्मा ज्योतिबा फुले, संघर्षाचे बाळकडू देणारे लोकमान्य टिळक, देशाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे कृषक क्रांतीचे जनक, शिक्षण महर्षी, समाज सुधारक डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख या सर्व महाराष्ट्रातील महान महापुरुषांना विनम्र अभिवादन करून मी आजच्या या निरोप समारंभामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे कॉलेज काउन्सिलच्या वतीने सहर्ष स्वागत करते. सज्ज सारे लोक आहे, क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे, त्या मनालाही कळले भाव माझ्या या मनाचे, गोड म्हणून घ्या शब्द माझ्या स्वागताचे, शब्द माझ्या स्वागताचे. सुस्वागतम, स्वागतम, स्वागतम. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री हेमंतजी काळमिक सर, महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर ओ एस देशमुख सर, आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर ए एम पुंड सर व सौ पुंडवहिनी, ज्युनियर कॉलेजचे इंचार्ज माननीय श्री एच आर बोंडे सर, गणित विभागाच्या प्रमुख डॉक्टर कल्पना पवार मॅडम, कॉलेज काउन्सिलच्या सेक्रेटरी प्रोफेसर योगिता मेश्राम मॅडम, या सर्वांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून तसेच आपल्या आराध्य दैवत डॉक्टर भाऊसाहेब देशमुख व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आपले मंचावरील स्थान ग्रहण करावे. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची, दीप प्रज्वलने सुरुवात कार्यक्रमाची, ही प्रथा आहे भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपले आराध्य दैवत डॉक्टर भाऊसाहेब देशमुख व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आपले मंचावरील स्थान ग्रहण करावे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हेमंतजी काळमिक सर, कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांना कार्यक्रम सुरू करण्याची विनंती मागते. धन्यवाद सर. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हेमंतजी काळमिक सर, कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर ओ एस देशमुख सर, आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती डॉक्टर अशोक मोतीरामजी पुंड सर, सौ पुंडवहिनी, ज्युनियर कॉलेजचे इंचार्ज माननीय श्री एच आर बोंडे सर, गणित विभागाच्या प्रमुख डॉक्टर कल्पना पवार मॅडम, कॉलेज काउन्सिलच्या सेक्रेटरी डॉक्टर योगिता मेश्राम मॅडम, माजी प्राचार्य डॉक्टर बुरघाटे सर, तसेच माजी प्राध्यापक, संस्थेचे आजीवन सदस्य, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर पुंड सरांच्या आई, थोरले बंधू, धाकटे बंधू व सरांच्या वहिनी माया आणि शुभांगिनी व त्यांचा सर्व मित्रपरिवार उपस्थित आहे. मी आपले सर्वांचे आजच्या या निरोप समारंभामध्ये फुलांच्या या सुहासिक वातावरणात हार्दिक स्वागत करते. अतिथी देवो भव असेही आपली भारतीयांची शिकवण आहे आणि ही ओळख आपली जागृत ठेवण्याकरिता चला आपण स्वागत करूया आपल्या अतिथींची.
मी सर्वप्रथम माननीय प्राचार्य डॉक्टर OS देशमुख सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हेमंतजी काळमिक सरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावे. टाळ्यांचा गडगडाट होऊ द्यावे. थँक्यू सर. त्यानंतर प्रोफेसर SR पांडे सरांना विनंती करते की त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर OS देशमुख सरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावे. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर RY देशमुख सरांना विनंती करते की त्यांनी आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर अशोक मोतीरामजी पुंड सरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावे. तसेच मी कॉलेज काउन्सिलच्या सेक्रेटरी डॉक्टर योगिता मेश्राम मॅडमला विनंती करते की त्यांनी सौ पुंड वहिनींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावे. मी प्रोफेसर JK गुंजाटे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या ज्युनियर कॉलेजचे इंचार्ज श्री HR बोंडे सरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावे. धन्यवाद सर. मी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर पुनीता तिवारी मॅडमला विनंती करते की त्यांनी या प्रसंगी गणित विभागाच्या प्रमुख डॉक्टर कल्पना पवार मॅडमचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावे. टाळ्यांचा गडगडाट देखील कमी होत नका. धन्यवाद मॅम. मी मेंढे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी कॉलेज काउन्सिलच्या सेक्रेटरी डॉक्टर योगिता मेश्राम मॅडम यांचे या प्रसंगी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. थँक्यू मॅडम. निरोप तुमचा घेताना कंठ दाटून येतो, स्मृतीच्या दर्पणात हलकेच डोकवतो. आज आपल्या या महाविद्यालयातून उत्साहाने ओतप्रोत भरलेल्या चेहऱ्यावर सतत हास्य, अत्यंत शांत, सरळ व मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणजे प्रोफेसर अशोक मोतीरामजी पुंड सर. आज आपल्या या शिवाजी कुटुंबातून सेवानिवृत्त होत आहे. माणसे एकत्र येतात, एका ध्येयासाठी काम करतात. इथे उपस्थित असलेले प्रत्येक जण ज्ञानार्जनासाठी मेहनत पण घेतात. काम करताना आपले आपसात असलेले स्नेहबंधन आपोआप निर्माण होतात आणि हे आपले महाविद्यालय दुसरे कुटुंबच होऊन जातं. पण नोकरी म्हटलं की ती कुठेतरी थांबणारच आणि शासन नियमाप्रमाणे ती ठराविक वयानंतरच थांबते आणि निवृत्तीचे वय आले की सदस्याचा वियोग होतो. या वियोगाच्या क्षणी निरोप हा द्यावाच लागतो. पण सर, आपली या महाविद्यालयाशी जुळलेली जी नाळ आहे ती तुटणे अशक्य आहे आणि आपल्याला या वस्तूत असलेले नाते हे अबाधितच राहील. आपण सर्वजण आजच्या सत्कार मूर्तींना चांगल्या प्रकारे ओळखतातच, पण तरीही मी आपल्याला सरांचा थोडक्यात ओळख करून देते. प्रोफेसर अशोक मोतीरामजी पुंड यांचा जन्म 21 डिसेंबर 1964 पेठ मंगरुळी तालुका वरुड जिल्हा अमरावती इथे झालेला आहे. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पेठ मंगरुळी इथे झाला. त्यानंतर 10वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी त्यांचे वडील म्हणजे आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेची शाळा अभिमानजी काळमेघ हायस्कूल मंगरुळी पेठ इथे झाले. सरांचे वडील देखील त्या शिक्षण संस्थेमध्ये टीचर म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 12वी पर्यंतचे शिक्षण रुरल इन्स्टिट्यूट अमरावती इथे झाले आणि पदवीपर्यंतचे शिक्षण शिवाजी विज्ञान महाविद्यालयामध्ये झाले. म्हणजे असं म्हणता येईल की सरांचा फक्त प्राध्यापक म्हणून या संस्थेशी नातं नाही तर विद्यार्थी म्हणूनही ऋणानुबंध आहेत. MSc ही पदवी BMV कॉलेज अमरावती इथून घेतली. सरांनी काही काळ नवोदय विद्यालयामध्ये नोकरी केली. त्यानंतर सरांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी गणित विभाग प्रमुख डॉक्टर किशोर अढव यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदवी मिळवली. सरांनी फेब्रुवारी 2012 ला आपल्या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
सरांचा एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे दिग्विजय आणि तो या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी पण आहे. त्यांनी IIIT मधनं BTech ही पदवी घेतली आहे. सध्या तो असेचर कंपनी पुणे इथे कार्यरत आहे. सरांच्या पत्नी म्हणजे सो पुंडवहिनी या उत्तम गृहिणी आहे. सरांचे काम इथेच नाही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे PhD सुपरवायझर देखील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थिनीला PhD ही पदवी मिळाली व एका विद्यार्थ्याला PhD चे मार्गदर्शन सुरू आहे. आणि विशेष सांगायचं झालं तर सरांच्या दोन्ही विद्यार्थ्यांना सिनियर रिसर्च फेलोशिप मिळालेले आहे. सरांचे एकूण 48 रिसर्च पेपर निरनिराळ्या जर्नलमध्ये प्रकाशित झाले. सर 5 इंटरनॅशनल जर्नलचे रिव्ह्यूअर म्हणून काम करतात. सरांनी अमेरिकन जर्नल ऑफ ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स या जर्नलच्या ऑडिटोरियल बोर्डमध्ये काम सुद्धा केले आहे. त्यांनी UGC न्यू दिल्लीचे मायनर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. सरांना आपल्या महाविद्यालयाचा 2017चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. ही एक गौरवाचीच बाब आहे. सरांनी 1 वर्ष गणित विभाग प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्या सेवेचा काळ पूर्ण करत सेवानिवृत्ती होत आहे. मी या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हेमंतभाऊ काळमे सरांना विनंती करते की त्यांनी पुंड सरांचं शॉल, श्रीफळ व विद्येचे झाड देऊन सत्कार करावा. सर, हे झाड खास करून तुम्हाला याच्यासाठी देते की ते तुम्ही आमच्या महाविद्यालयाची आठवण म्हणून त्याला जोपासावं आणि जसं जसं मोठं होईल तसं तसं या महाविद्यालयाची तुम्हाला आठवण देखील येईल. धन्यवाद. मी प्रोफेसर पुंड सरांच्या शांत, सरळ, मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे उपस्थित असलेले परिवार मधले सगळे हे दर्शवतात की त्यांचं कुटुंब एकत्रित आहे. तसेच पुंड सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या सो पुंडवहिनी यांचा या प्रसंगी छोटीशी भेटवस्तू देऊन सत्कार करावा. त्याकरिता मी कॉलेज काउन्सिलच्या सेक्रेटरी प्रोफेसर योगिता मेश्राम मॅडमला विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. मॅडम एक उत्तम गृहिणी पण आहे आणि सरांना सर्व कामात मदत देखील करतात. धन्यवाद सर. इथून पुढे तुम्ही करणार याची आम्ही ग्वाही देतो मॅडमला. धन्यवाद. मी आजीवन सदस्य डॉक्टर बबनराव चौधरी सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन सरांचं शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करावा. टाळ्यांचा गडगडाट होऊ द्यावा. त्यानंतर महाविद्यालयाचे टीचर्स फोरम याचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन सरांचं पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ देऊन सत्कार करावा. टीचर्स फोरमचे अध्यक्ष डॉक्टर उटाळे सर आणि कार्यकारिणी सदस्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावे. सर, ही टीचर्स फोरमकडनं असलेली छोटीशी भेट स्वीकारावी. धन्यवाद. टीचर्स फोरमचे खूप खूप आभार. प्रत्येकाचा अंदाज वेगळा आहे म्हणून काही क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात. असे आजचे सत्कार मूर्ती आदरणीय AM पुंड सर आहेत.
अशा सत्कारमूर्तीविषयी असणाऱ्या स्मृतींना आपल्या मनोगतातून उजाळा देण्याकरता व्यासपीठावरील गणित विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर कल्पना मॅडम यांना मी मंचावर आमंत्रित करते. थँक्यू मॅडम. सर्वप्रथम मी आपल्या महाविद्यालयाचे आराध्य दैवत डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करते. त्याचप्रमाणे आज 6 दिवस आधी आपल्यामध्ये जे RY देशमुख सर आहेत, त्यांच्या आई आपल्याला सोडून स्वर्गवासी झालेले आहेत, तर त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी असे पण मी अभिवादन करते. आजचा कार्यक्रम तसा संमिश्र आहे, कारण की कोणाला निरोप द्यायचा म्हटलं तर दुःखाचं तर वातावरण असतेच, पण आनंदाचं पण आहे की त्यांना यानंतर खूप कामं करण्याची गरज पडणार नाही. जसं महाविद्यालयात एक प्रामाणिकपणे जेव्हा आपण सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत जेव्हा काम करतो, तर डेफिनेटली फॅमिलीकडे वेळ द्यायला आपल्याजवळ कमी पडतो आणि यामध्ये सर्व माणसाची जी आहे धावपळ होत असते. ती धावपळ आता कदाचित थोडी शांत होईल, कमी होईल. पण मला सरांना असं म्हणायचं आहे की आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला जरी गरज नसली या डिपार्टमेंटची किंवा महाविद्यालयाची, तरी आम्हाला तुमची गरज आहे. त्यामुळे सर तुम्ही या सगळ्या याच्यातून निघून गेलं असं समजू नका. तुम्हाला जेव्हाही वेळ मिळाला तर डेफिनेटली आमच्या डिपार्टमेंटला या आणि आम्हाला मदत करा. इतक्या दिवसांमध्ये मी जसं सरांचं अपॉइंटमेंट 2012 मध्ये झालं आणि माझं 13 मध्ये ट्रान्सफर झाली, त्यामुळे फार कमी सहवास त्यावेळेस लाभला आणि आता मी 2023 मध्ये आली आणि सर 31 डिसेंबर 2024 ला रिटायर्ड झाले. तर हा पण कमी सहवास होता, पण या एवढ्या कमी सहवासात सुद्धा एका मोठ्या भावाची भूमिका म्हणून सरांनी निभावलेली आहे. मी त्यांना कधीच सहकर्मी नाही समजता, एक भाऊ म्हणून मानलेला आहे, कारण की सरांचा जो स्वभाव आहे शांत स्वभाव, आणि कधीही सरांना मला कुठलंही काम सांगायची वेळच पडली नाही, कारण की ते इतके प्रामाणिकपणे आपलं काम करतात की रोज सकाळी 10चा पिरियड असेल तर 9:30ला सर वर्गावर हजर. तर हा जो स्वभाव आहे, हा जो प्रामाणिकपणा आहे, जी पंक्च्युअलिटी आहे, ती फार क्वचित लोकांमध्ये पाहायला, या जमान्यात तरी फार क्वचित लोकांमध्ये पाहायला मिळतात. कारण प्रत्येकाला घर आहे, कारण मी कारण ऐकते लोकांचे की माझं घर आहे, माझी मुलं आहे, माझा स्वयंपाक आहे, माझे हे काम आहे, ते काम आहे, पण त्या सरांनी कधीही चुकून अशा गोष्टी केल्या नाही की मला कामं आहे. कारण प्रत्येकालाच काम आहे, आपण नोकरी करतो आहे, तर मला असं वाटते की ज्या नोकरीमुळे आपल्याला आपलं घर चालतं तर त्याला प्राधान्य देण्यात यावं, आणि ते सरांनी या पूर्ण कार्यकाळात केलेलं आहे. आणि सर जितके एक चांगले शिक्षक म्हणूनही विद्यार्थ्यांमध्ये सरांची प्रचिती आहे, कारण की सरांबद्दल मला विद्यार्थी सांगत असतात की सरांचा पिरियड आणि कोर्स हा बिलकुल वेळेमध्ये होतो, आणि जर नाहीच झाला कोर्स कंप्लीट तर सर वेळ काढून बिलकुल सुट्ट्यांमध्ये सुद्धा कोर्स कंप्लीट करतात. आणि जेव्हा त्यांचं रिटायरमेंट होतं तरी सुद्धा त्यांनी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये, पूर्ण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये त्यांनी एक्स्ट्रा क्लासेस घेऊन कोर्स कंप्लीट केलेला आहे. वाखाणण्याजोगा आहे, कारण की रिटायरमेंटचं म्हटलं की लोकांना आधीच असं वाटतं की आता मला 6 महिन्यांनी जायचंय, काही सुट्ट्या बाकी असेल तर घेऊन घ्यावं, पूर्ण करून टाका. पण सरांचा असा स्वभावच नाहीये. तर म्हणतात ना की ज्याच्या स्वभावातच कर्तव्य हे आहे, तर त्यांना आपण कुठेच थांबवू शकत नाही. सरांनी आपल्या कर्तव्याने, स्वतःच्या जबाबदारीने एक चांगलं स्थान आपल्यामध्ये प्राप्त केलेलं आहे. आणि यामध्ये त्यांच्या सौंची म्हणजे वहिनींची पण खूप मोठी जोड आहे, कारण की घरची कामं सगळे सांभाळणे आणि बाहेरची, कारण घरचे नुसते घरचे कामं नसतात, बाहेरची भरपूर कामं असतात, आणि त्या वहिनींनी खूप चांगल्या प्रकारे सांभाळलेलं आहे. आणि सरांना जेव्हा मी विचारलं, एकदा नॅकचं काम करत होते सर शनिवारच्या दिवशी, त्यांना रात्रीचे 10:30-11 वाजले काम करता करता, आणि ते जेव्हा रात्री त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला, पूर्ण डेड झाला, आणि सरांना घरी कॉन्टॅक्ट करता येत होता आणि घरच्यांना सरांना कॉन्टॅक्ट करता येत नव्हता. आणि अशा परिस्थितीत जेव्हा ते घरी पोहोचले 11 वाजता रात्री, तर मिसेस गेटवर उभ्या होऊन वाट बघत होत्या. म्हणजे ही जी काम करण्याबद्दलची माणसाची प्रवृत्ती आहे, ती फार कमी लोकांमध्ये बघायला मिळते, आणि ती सरांमध्ये आहे. कारण की रिटायरमेंटच्या वेळेत आल्यानंतरही जर आपण कामाला प्राधान्य देत असाल तर हे वाखाणण्यासारखंच आहे. आणि त्यानंतर मॅडमची जी परिस्थिती झाली असेल ती आपण सगळ्या लेडीज, सगळे लोक समजू शकतो की घरी नाही आले आणि त्यांची तब्येतही खराब असते. त्यांना याआधी मला वाटते हार्टचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यांचं ट्रीटमेंटही चालू असते,
आणि सरांनी सांगितलं की आता काही दिवसाआधीच सरांची तब्येत अचानक खराब झाली. रात्री 12 नंतर मॅडमनी स्वतः गाडी ड्राईव्ह करून त्यांना हॉस्पिटलाइज केलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी काय दाखवतात की जर तुमचा सहकर्मी म्हणजे तुमचा जोडीदार चांगला असेल तर तुम्ही कोणतेही काम चांगल्या प्रकारे करू शकता. आणि म्हणून वहिनींना याचं पूर्ण श्रेय जाते. सरांच्या कामाबद्दल वहिनींना श्रेय जाते, कारण की त्यांच्या ज्या जबाबदारी होत्या त्यांनी वाटून घेतलेल्या होत्या आणि वेळोवेळी त्यांनी एकमेकांना साथ दिलेली आहे. आणि हे सगळं करत असताना सरांनी कधीही कुठेही काम न करण्याची प्रवृत्ती दाखवली नाही. आणि सरांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे डिपार्टमेंटला सुद्धा आणि नॅकच्या कामामध्ये सुद्धा, कारण की त्यांनी पूर्ण स्वतः सगळे कामं केलेली आहे. मला कधी सरांना सांगावं नाही लागलं की सर व्हॅल्युएशन करायचं आहे किंवा सर मार्क टाकायचे आहे किंवा सर टेस्ट घ्यायची आहे. उलट तेच माझ्याकडे यायचे, मॅडम आपण असं असं करायचं का, आपण हे करू. म्हणजे म्हणून मी त्यांना मोठा भाऊ म्हटलं की मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी मला सल्ला दिला की मॅडम असं करायचंय आपल्याला. म्हणजे त्यांनी नेहमी डिपार्टमेंटला प्रायोरिटीवर ठेवलं, कॉलेजला प्रायोरिटीवर ठेवलं आणि आपलं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. अशा व्यक्तीचं रिटायरमेंट डेफिनेटली दुःखदायकच आहे माझ्यासाठी, कारण की माझ्या डिपार्टमेंटला सरांनंतर कोणीच परमनंट फॅकल्टी राहणार नाही. तर सरांना म्हणून मी रिक्वेस्ट करते या मंचावरून की सर रिटायरमेंट नंतर सुद्धा आम्हाला तुमची साथ हवी आहे आणि ती तुम्हाला द्यावी लागेल, कारण की एका मोठ्या भावाच्या एका लहान बहिणीच्या अधिकाराने मी ती मागते. दुसरं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की एकमेकांशी, जसं सरांना म्हटलंय सगळ्यांनी सरांचा खूप शांत स्वभाव आहे, पण मी एक बघितलं त्यांचा जरी शांत स्वभाव असेल तरी ते खूप मनमिळावू आहे. कोणीही कॉल केला तरी ते तिथे हजर, कुणाच्याकडेही काही प्रॉब्लेम झाला तिथे ते हजर. म्हणजे अव्यक्त भावना, असं कधी असं असतं ना की व्यक्ती बोलत नसतो तर आपल्याला वाटतं की कधी तर तो असा इनवर्ड असा असेल, पण तसं नव्हतं. सर जरी भावना व्यक्त करत नसतील तरीही त्यांचा स्वभाव अगदी मनमिळावू, प्रत्येकाशी चांगला संबंध. म्हणजे महाविद्यालयातला टॉप टू बॉटम मला असं वाटते प्रत्येकाने त्यांची स्तुतीच करावी असा त्यांचा स्वभाव. आणि स्वभाव चांगला असेल ना तर सगळ्यांची मनं जिंकता येतात. तर सरांनी सगळ्यांची मनं जिंकलेली आहे. आणि सरांचा जो परिवार इथे प्रेझेंट आहे याच्यावरून हे लक्षात येतं की सर जरी शांत स्वभावाचे असले तरी त्यांच्या फॅमिलीचा पाठिंबा त्यांच्या नेहमी सोबत असल्यामुळे ते आपल्या कामात नेहमी ते प्रथमच राहिले. आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या कार्यकाळ जो आहे त्यांचा 12 वर्षाचा या महाविद्यालयाचा तो पूर्ण केलेला आहे. तर या क्षणी मला असं वाटतं की हा निरोप समारंभाचा जो कार्यक्रम आहे याच्यासाठी 2 ओळी मी म्हणेन. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. त्यामुळे सर यापुढेही नाते आपले असेच राहणार आहे आणि तुम्हाला असंच प्रत्येक कार्यक्रमात हजर व्हायचं आहे, कारण आपल्या महाविद्यालयाची ही परंपरा आहे की प्रत्येक कार्यक्रमाला आपण जे रिटायर्ड झालेले आपले फॅकल्टी मेंबर्स असतील आपण त्यांना इन्व्हाइट करतो. तर डेफिनेटली तुमचं प्रेझेन्स हे नेहमीच राहणार आहे. आणखी काही ओळी मला आठवतात. निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येते आठवणी, डोळ्यात साठते पाणी, मूक होते वाणी. तर मला जास्त काही बोलता येत नाही, कारण की जास्तीत जास्त जे सरांचं कर्तव्य आहे या महाविद्यालयाप्रती त्याबद्दलच मी जास्त सांगू शकली. धन्यवाद सर. तुमच्या या वेळेपर्यंत जी दिलेली साथ आहे ती अशीच राहू द्यावी. आणि आपल्या पुढच्या भावी आयुष्याकरिता आमच्याकडनं तुमचं जे आयुष्य आहे सुखी, समाधानी आणि समृद्ध, आरोग्यदायी राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. त्याचबरोबर वहिनींना तुम्ही जसं वहिनींना आतापर्यंत तुमची साथ दिलेली आहे तशीच तुम्ही वहिनींना आता पुढची साथ द्यावी ही तुम्हाला आमच्याकडनं विनंती आहे. धन्यवाद. मी विनंती करते अध्यक्ष सरांना की मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटकडनं आमच्या प्राध्यापक पुंड सरांचं आणि वहिनींचं स्वागत करा. गणित विभागातर्फे सरांचा सत्कार, शॉल, श्रीफळ आणि एक छोटीशी भेट देऊन करण्यात येईल. मी बाकीच्या टीचर्सलाही मंचावर आमंत्रित करते.
धन्यवाद मॅम. तुम्हाला सर नक्कीच यानंतर एक मोठे भाऊ म्हणून नेहमीच मार्गदर्शन करतील आणि त्याची ग्वाही ते त्यांच्या मनोगतातून व्यक्त पण करतील. धन्यवाद. सुख दुःखाने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते, कधी गोड. तत्पूर्वी मी गणित विभाग प्रमुख डॉक्टर अवचार सरांचं या सभागृहात देखील स्वागत करते. धन्यवाद सर. सुखदुःखाने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते, कधी गोड तर कधी कडू आठवणीची शिदोरी असते. आपल्या पुढे आता या आठवणीचं मनोगतातून अशाच काही आठवणी मांडतील प्रोफेसर SR पांडे सर यांना मी मंचावर आमंत्रित करते. सर्वप्रथम मी शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव फडके भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आजच्या या सेवानिवृत्ती समारंभाचे अध्यक्ष, मंचावर उपस्थित श्री हेमंतजी काळमेघ साहेब, एक्झिक्युटिव्ह मेंबर श्री शिवाजी सोसायटी अमरावती, महाविद्यालयाचे प्राचार्य ऑनरेबल OS देशमुख सर, आजचे सत्कार मूर्ती ज्यांचा निवृत्ती सत्कार समारंभ आयोजित केला आहे ते प्राध्यापक अशोक कुंड सर, त्यांच्या अर्धांगिनी कुंड मॅडम, ज्युनियर कॉलेजचे सुपरवायझर प्राध्यापक बोंडे सर, कॉलेज काउन्सिलच्या सेक्रेटरी सोनटक्के मॅडम, विभाग प्रमुख मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट प्राध्यापक पवार मॅडम, सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापक दाते मॅडम, माझ्या समोर उपस्थित असलेले माजी प्राध्यापक, विभाग प्रमुख, गणित विभाग प्रमुख डॉक्टर अवचार सर, श्री डॉक्टर बबनरावजी चौधरी सर, लाईफ मेंबर श्री शिवाजी सोसायटी अमरावती, अनवाने काका, आणि महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बुरघाटे साहेब आता बाहेर गेले कदाचित, आणि उपस्थित सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच या निवृत्ती समारंभात खास उपस्थित असलेल्या कुंड सरांच्या आई, त्यांचे भाऊ आणि बाकी परिवार, या सर्वांचं मी स्वागत करतो. तसेच आजच्या या कुंड सरांच्या निवृत्ती समारंभात विशेष म्हणजे कुंड सरांना 2012 साली आपल्या महाविद्यालयात ज्यावेळेस जॉईन झाले त्यावेळेस मला एक आठवण आहे की त्यावेळेस आपल्या महाविद्यालयात इंटरनॅशनल कॉन्फरन्स मॅथमॅटिक्सची ऑर्गनाईज केली होती आणि कुंड सर नवीन होते, अवचार सर हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, पवार मॅडम होत्या, आणि त्या पिरियडमध्ये ते नवीन असताना सुद्धा त्यांनी ज्या हिरिरीने त्या कॉन्फरन्समध्ये सहभाग केला आणि बरेचसे त्यांनी ॲक्टिव्हिटीज त्यावेळेस ज्या केल्या त्या खरंच वाखण्याजोग्या आहेत. त्यांचा शांत स्वभाव, कुठलंही काम मला सांगितलं, मला कधी त्यांची खास अशी ॲडव्हर्स रिएक्शन्स कधी दिसली नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पिरियड घेण्याची सिन्सिअरिटी. मला कधी असं आढळलं नाही की बाबा कुंड सरांचा पिरियड आहे आणि कुंड सर कुठेतरी बसले आहे. कुंड सरांनी नेहमी विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी त्यांचे कोर्सेस कंप्लीट करायचं या गोष्टीला मॅक्झिमम प्राधान्य दिलं. विशेष म्हणजे मधात त्यांची तब्येत खराब झाली होती आणि त्यांची तब्येत खराब झाली, पवार मॅडमनी सांगितलं की त्यावेळेस कुंडवहिनींनी जे काम केलं की त्यांना इमिजिएट हॉस्पिटलमध्ये एकटं ड्राईव्ह करत भरती केलं. ते खरंच की एक गृहिणी किती सक्षम असतं काम करण्यात आणि किती जबाबदारीने त्यांनी ती वेळ हँडल केली. खरंच त्यांचं पण कौतुक करणं या प्रसंगी मी माझं कर्तव्य समजतो. ओव्हरऑल कुंड सरांचा स्वभाव शांत स्वभावाचे कुंड सर आहे. आता माझं पण पुढच्या येणाऱ्या फेब्रुवारीत माझं पण रिटायरमेंट आहे. आम्ही सोबत बरंचसं
जास्तच मिक्स झालो आणि नेहमीच आमचा कार्यक्रम आहे की चहा सोबत आम्ही घेत आलो. त्यांचा तो शांत स्वभाव खरंच मला फार भावला. पुंडसरांची फॅमिली सुखी समाधानी आहे. त्यांना मुलगा आहे, IIIT नागपूरमधनं त्यांनी BE केलं, आज पुण्यात मध्ये नोकरीला आहे. परिवार सुखी समाधानी आहे. आणि मला असं वाटतं की पवार मॅडमनी जसं रिक्वेस्ट केली होती की पुंड सर येतीलच आपल्याकडे, मॅडम त्यांचा एक स्टुडंटचा रिसर्च चालूच आहे, ते नक्कीच आपल्या कॉलेजला येतील. तसेच PG डिपार्टमेंट आहे, नक्कीच त्यांना ते मार्गदर्शन करतीलच. दुसरं म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे या NAC प्रिपरेशनमध्ये ते ज्या क्रायटेरियामध्ये काम करत होते त्या क्रायटेरियामध्ये त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा रात्री 10-10 वाजेपर्यंत काम केलं. हे खरंच सर, तुम्ही रिटायरमेंट होत असताना सुद्धा तुम्ही जो खास करून वेळ दिला आणि तो क्रायटेरिया आमचा थोडा माघारलेला होता आणि नक्कीच तुमच्या तुम्ही ज्या पद्धतीने काम केलं आमचं तो बरोबर व्यवस्थित झाला. मधातच अनवाने सरांचं डोळ्यांचं ऑपरेशन होतं म्हणून ते सुद्धा सुट्टी होते, त्यावेळेस सुद्धा तुम्ही ते क्रायटेरिया व्यवस्थित हँडल केला. सर, मला वाटतं या प्रसंगी मी पुष्कळ काही बोलणं काही व्यवस्थित नाही. मला वाटतं की पुढील तुमचे आयुष्य निरोगी सुखसमृद्ध जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर रुपाली पाटील भगत मॅडम यांनी सत्कार मूर्तीबद्दलचे मनोगत व्यक्त करण्याकरता व्यासपीठावर आमंत्रित करते. सर्वप्रथम मी डॉक्टर पंजाबराव देशमुख आपल्या संस्थेचे संस्थापक यांना अभिवादन करते. मंचावर उपस्थित असलेले कार्यकारिणी सदस्य हेमंतदादा काळे, चौधरी काका, बुरघाटे सर, अवचाळ सर, देशमुख सर, खोपे सर आणि प्राध्यापक वृंद, सगळ्या माझ्या मैत्रिणी, आज आपण जमलो आहे ते पुंडसरांच्या सेवानिवृत्ती समारंभासाठी. पुंडसरांचा माझा संबंध किंवा त्यांची मिसेस जी आहे ती माझी बहीण आहे, श्रुतिका, आम्ही तिला पाटील म्हणतोय. RTO, तिचे वडील RTO होते आणि RTO पाटलांची मुलगी म्हणून जेव्हा मला सांगितलं पुंडसरांनी 2012 मध्ये मला वाटतं पुंडसर जॉईन झाले आणि त्यावेळेला एक ज्या जॉईनिंग लोकांनी पार्टी ठेवण्यात आली होती तेव्हा माझी पहिल्यांदा पुंडसरांची भेट झाली. एकदा ते झुलॉजी डिपार्टमेंटला आले तेव्हा ते बोलले की मी RTO पाटलांचे जावई आहे. श्रुतिका माझी बहीण आहे आणि त्या दिवशीपासून पुंडसर माझे जावई झाले आणि मी त्यांची आकड सासू. त्यानंतर पुंडसरांचा माझा एक ऋणानुबंध निर्माण झाला, कारण आमचं जे काही 3 पिढ्यांपासूनच एकमेकांचे संबंध होते, माझ्यामुळे अजून त्या पिढीसोबत अजून ऋणानुबंध पुन्हा जुळला. श्रुतिकाची एक गोड कंप्लेंट आहे पुंडसरांबद्दल, सर अतिशय चांगले स्वभावाने आहे, ही तिची कंप्लेंट आहे. कारण ते कधीही तिला त्रास देत नाही, कधीही तिच्याबद्दल कधीही चांगलंच म्हणतील अशी तिची एक मी या प्रसंगी दत्तक बाबांची पण स्वागत करते. माझी आजी एक काटोलची अक्का केने म्हणून फेमस होती. ती महानुभाव वाङ्मयाचा खूप अभ्यास करणारी होती. कधीही पुंडसर आणि श्रुतिका जर काटोलला गेले तर माझ्या आजीकडे अगदी भेटायला जायचे. दर्यापूरला सुद्धा मंदिर जे आहे ते अगदी माझ्या आईच्या घराजवळ आहे. मला वाटतं सरांचा शाळा D3 अँजिओप्लास्टी झाला तेव्हा सतत सरांना घ्यायला यायला पोचून द्यायला यायचा, कारण सरांनी ड्रायव्हिंगची मनाई होती.
मी सरांना म्हणायची पण सर हिंगणा रोडलाच राहतात तर सर कधी असेल तर मला सांगा मी सोडून देईल, पण सरांनी कधीही मला म्हटलं नाही. आताही सरांची मिसेस खूप अभ्यास करते महानुभाव वाङ्मयाचा. ती सतत देवदर्शनासाठी किंवा अन्नदान करण्यासाठी फिरत असते. सरांची अँजिओप्लास्टी झाल्यामुळे मी सरांना नेहमी म्हणायची की सर तुम्हाला बाहेरचं अन्न तेलाचं चालत नाही तर मला सांगा, मी डबा आणत जाईल, पण सरांनी कधीही तोंडाने म्हटलं नाही. आता माझ्याकडे सप्लिमेंटरी 24 विंटर एक्झाम होती. त्यावेळेला सुद्धा सर मला म्हणायचे कधी एखाद्या अडक आलेले नसेल तर थोडी धावपळ व्हायची, कधी मला इन्व्हिजिलेशन करावं लागायचं. त्यावेळेला सर म्हणायचे मॅडम मी 9:30ला आलेलो असतो, मला तुम्ही बोलवत जा ना, मी करू शकतो इन्व्हिजिलेशन. मी अगदी डिपार्टमेंटला आलेलो असतो आणि 9ला पेपर सुरू व्हायचा. तर त्यांना ती धावपळ दिसायची. इतकं चांगलं व्यक्तिमत्व मला बघण्यात आलेलं नाही आहे. गुंजाटी सर मला नेहमी म्हणायचे या कॉलेजमध्ये सगळ्यात चांगला आणि कोणाचंही वाईट न चिंतणारा माणूस म्हणजे पुंड सर आहे. आणि अध्यात्माची जोड आहे. सरांच्या आई, सरांची पूर्ण फॅमिली पण त्या वाङ्मयाचा अभ्यास करते आहे. ती एक साथ मिळालेली आहे. निर्व्यसन कुटुंब आहे पूर्ण. आणि या सगळ्याची सांगड सुद्धा घालायसाठी त्यांची सहचारिणी श्रुतिका, आम्ही तिला बाली म्हणतो घरी, ती साथ देते आहे. सरांचे सासरे RTO असल्यामुळे पूर्ण फॅमिलीला ड्रायव्हिंग छान येतं. सर कधी पण म्हणायचे की अमरावतीवरून येताना ना तिने पण ड्रायव्हिंग केली, मी पण केली आणि आम्ही फटकन आलो आहे. म्हणजे नुसतंच हे नाही आहे की तिचा सहचारिणी म्हणून घरातच नाही आहे, तर बाहेर सुद्धा ती तेवढ्याच तळमळीने उभी ठाकते, सरांच्या सोबतीने उभी ठाकते आहे. सरांचा मुलगा एकदम चांगला आहे, IIITतून तो पासआउट आहे. आताही तो एक चांगल्या कंपनीत आहे आणि तो सुद्धा तितक्याच तळमळीने दोघांचीही काळजी घेत राहतो आहे. मला वाटतं एकदा नाशिककडे एक ढोरा डोंगर म्हणून आहे, तिथे एक सोनपेठकर बाबा होते. ते तिथे जंगलात जाऊन राहतात. एक शेवटचा जो पिरियड असतो ते तिथे राहतात आणि माझ्या आईची इच्छा होती की त्यांना एक काही दक्षिणा म्हणून पाठवायची होती आणि ते गुगल पेने वगैरे ऍक्सेप्ट नव्हते करत. श्रुतिका तिथे होती. मी तिला म्हटलं मला ना काही 1000 रुपये पाठवायचे आहे तर तू देते का. तिच्याजवळ पैसे नव्हते तरी तिने हो म्हटलं आणि तिने ते तिथे दिले. माझा गुगल पे काम नव्हतं करून राहिलेलं होतं, मी तिला पाठवू नाही शकली, पण तिने मला कंप्लेंट केलेली नाही आहे आणि तितक्याच यांनी माझ्या ज्या काही गोष्टी तत्परतेने तिने पण पार पाडल्या. पुंड सर तर इथे कुठे गेले की माझ्यासाठी प्रसाद घेऊन यायचे. मॅडम मी इथे गेलो होतो, प्रत्येक वेळेला त्यांचं अन्नदान, मंदिरांना भेटी, प्रत्येक मार्ग म्हणतो आम्ही त्याला, तिथे जाणं हे सगळं सुरू राहतं. आता माझी एवढीच इच्छा आहे की पुंड सरांनी पण तिच्यासोबत वेळ घालवावा आणि सगळ्यात आनंद झालेला असेल तर श्रुतिकाला, कारण कुठेही मंदिरात जाताना ती एकटी जायची. आता तिला आनंद हा झालाय की पुंड सर पण मला सोबत नेतील, हा तिला एक खूप चांगला आनंद झालेला आहे. त्यामुळे आता दोघांनी मिळून छान देवदर्शन करा, खूप फिरा. मुलगा पुण्याला असतो तिथे जा, त्या एरियातील छान मंदिर आहे, बिलकुल सगळ्या स्थानांना भेटी द्या. आणि एवढं बोलून मी माझा सरांना म्हणेन की पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅम. तुम्ही मॅडम बद्दल जे कौतुक केले ते खरंच, म्हणूनच आम्ही म्हटलं त्या एक कुशल गृहिणी आहेत. यानंतर मी माननीय नितीन दादा बांदकर, श्रीकृष्ण मंदिर, छत्रपती नगर, नागपूर यांना मंचावर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. उपस्थित सर्व मान्यवरांना, आदरणीय शिक्षक वृंदांना दंडवत प्रणाम, सादर नमस्कार. या ठिकाणी आज परमार्ग सेवक डॉक्टर श्री अशोक सर पुंडजी यांना एका वेगळ्या वातावरणात आपण जाताना पाहणार आहोत. अनेक वर्ष ते आपल्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि एका अर्थाने हा त्यांच्या गुणाचा जो काही गौरव आहे. मी आता इथे आल्यानंतर मॅडमचं ऐकत होतो, मला असं वाटलंच नाही की मी कुठल्या अशा बाहेर
विद्यापीठी स्तरावर आलेलो आहे. अगदी एक छान या वातावरणाच्या विद्यापीठी वातावरणाच्या पलीकडे बाहेर जाऊन आपण बोलतो आहोत. आणि त्या अनुषंगाने सरांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर आपण त्यांना इथे पाहिलेलं असेल, पण मी त्यांना अगदी घरात पाहिलेलं आहे. कारण म्हणजे अगदी घरोब्याचा संबंध आहे. आणि म्हणजे मी जेव्हा आजारी होतो तेव्हा सरांकडे जवळजवळ महिना दीड महिना काढलेला आहे. म्हणजे आध्यात्मिक स्तरावरही त्यांची जी उंची आहे ती त्यांनी गाठलेली होती. कारण व्यावहारिक जीवनामध्ये तसं हे एक प्रोफेशन आहे. एक प्रोफेशन असतं की त्याच्यामध्ये माणूस त्या त्या टप्प्यामध्ये जगत असतो, वावरत असतो. तिथे त्याच्या पलीकडच्या कक्षा कदाचित कोणाच्या रुंदावलेल्या असतात किंवा नसतातही. परंतु सरांच्या बद्दल जेव्हा आपण जर हा विचार केला तर एक प्रोफेशनच्या बाहेर जाऊन वागणारा माणूस म्हणून आपण सर्वांनी त्यांना निश्चितच अनुभवलेलं असेल असं मला वाटतं. प्रत्येक स्तरावर सरांनी म्हणजे मॅडमनी आता जे सांगितलं त्यावरून आपण सर्वांनी तो अनुभव घेतलेलाच असेल. एका चौकटीच्या बाहेर जाऊन एक माणूस म्हणून जगणं काय असतं, एक त्याच्यामध्ये विनम्रता, शालीनता, त्याच्यामध्ये असलेलं एक आपलेपण, त्याच्या ठिकाणी असलेलं एक मनुष्यत्व, जे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना अपेक्षित असलेलं एक माणूस म्हणून जगणं. आपण नेहमी प्रार्थना ऐकत असतो, हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसासम वागणे. आमचं प्रोफेशन कदाचित काही असेल, आम्ही कुठल्याही स्तरात काम करत असू, परंतु एक माणूस म्हणून जगत असताना आम्हाला पुढच्याशी तशा पद्धतीचं वागता आलं पाहिजे. आणि हे वागणं जर कुठं दिसत असेल तर ते आम्हाला स्तरामध्ये या ठिकाणी दिसतं. कुठल्याही पद्धतीचा माणूस असेल, कुठेही असेल, त्यांच्याकडे एकतर अतिशय मितभाषी, म्हणजे फार कमी शब्दात कमी वाक्य सर बोलतात. म्हणजे आम्ही त्यांना कधी असं एकदम असं उच्छृंखल बोलताना कधी बघितलेलं नाही. म्हणजे कदाचित म्हणजे आम्ही ताईंशी बोलत असताना अगदी मनमोकळे आम्ही गप्पा मारतो, परंतु सर मात्र अगदी मोजकी वाक्य आणि मोजक्या शब्दात बोलतात. म्हणजे त्यांच्या ठिकाणी एक मौनशीलता मी पाहिली. जी आध्यात्मिक साधनेला जर उंची प्राप्त करायची असेल तर मौनाची गरज असते. मौनाचं चिंतन व्हावे विवेक बीजाचे. माणसाचा विवेक हा मौनामध्ये स्थिरावला जात असतो. आणि मौन साधना ही साधकाला आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी मदत करते. कुठेतरी त्याचा अंश मला सरांमध्ये दिसतो त्या ठिकाणी. आणि त्या अवस्थेतही असताना आपल्या कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा, म्हणजे कधी असं कुठलंही म्हणजे मी त्यांच्याकडे महिना दीड महिना जवळपास होतो, परंतु सरांचं येणं जाणं उठणं बसणं अगदी वेळेत सगळ्या गोष्टी त्या शिस्तबद्ध पद्धतीने. आणि घरी आल्यानंतर मी त्यांच्याकडे पाहायचो, आल्यानंतरही आले, देवपूजा केली, आपलं थोडंसं पाणी वगैरे काही चहा घेतला, पुन्हा ते कॉलेजमध्ये काय आहेत. म्हणजे मी सतत त्यांना कधी कम्प्युटरवर म्हणजे लॅपटॉपवर काम करताना पाहिलं, कधी पेपर वर्क करताना, कधी हातात पुस्तक घेऊन बसलेलं. म्हणजे सतत ते त्या अवस्थेमध्ये, म्हणजे एका कामाप्रती एखादा माणूस किती निष्ठावान असू शकतो. तसं काम म्हणजे एखादं प्रोफेशन. म्हणजे माणसं मी हेही पाहिलंय, माणसं 2-2 नंबर ठेवताना पाहिलं मोबाईलचे, की तो नंबर बंद करून ठेवायचा, हा घरातला नंबर कोणाला द्यायचा नाही. परंतु कधी कुठल्याही वेळेस त्या कामाप्रती सजग असणं आणि त्याच्याप्रती निष्ठा असणं हे सरांच्या मध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आध्यात्मिक प्रगतीच्या वाटेवर ते आहेत आणि भविष्यातही त्यांच्या अनेक योजना असू शकतात. त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांची आध्यात्मिक वाटचाल ही निश्चित पुढे. आता मॅडमनी अपेक्षा व्यक्त केली की मॅडम सोबत त्यांनी आता आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये वेळ घालवावा. मॅडमला जास्त आनंद झाला असेल. निश्चितच ही गोष्ट आहेच. कारण म्हणजे मी जेव्हा जेव्हा पाहिलं त्यांना, मॅडमही बऱ्याच वेळा बाहेर तीर्थस्थानासाठी पदयात्रेसाठी जात असतात. मार्गामध्ये त्यांची आध्यात्मिक जी ऍक्टिव्हिटी आहे ती बरीचशी आहे. आणि त्याही अवस्थेत कधी त्यांनी त्यांना नकार दिला नाही हे विशेष. कारण घरामध्ये तशी त्यांची प्रकृती नाजूक आहे, कुठले पदार्थ मानवत नाही. हॉटेलमध्ये वगैरे आम्ही कधी म्हणजे प्रवासालाही बऱ्याच वेळा आमच्या सोबत जाणं होतं, बाहेरचे पदार्थ कधी त्यांना मानवत नाही. मग आम्ही त्यांना आश्रमातही व्यवस्थित अशा पद्धतीचं. परंतु मॅडम जात असताना पुढं काय,
हे अजून आम्हाला उलगडा झालेला नाही की त्यांनी मॅनेज कसं केलं ते. मी त्यांना विचारण्याचा प्रयत्नही केला की सर कसं काय असतं. मॅडम नाही, मी बऱ्याच वेळा विचारते आणि मला काही सांगत नाही आणि म्हणून मी काही विचारतही नाही जास्त. परंतु या प्रक्रियेमध्ये ती जर आपल्या पद्धतीनं जर वाटचाल करत आहे तर मला स्वतःला संयमित करून मी काही दिवस काढू शकतो. म्हणजे इथे स्वतःचं संयमन. कधी कधी आमचं असं असतं की नाही नाही त्याच्यामुळे असं झालं. यांनी मात्र स्वतः काही गोष्टी स्वतः ठरवून घेतल्या, हरकत नाही, तुला जायचं असेल तू जाऊ शकते, मी काय ते मॅनेज करणं. आता मॅनेज करणं म्हणजे काय असतं एका पुरुषासाठी? कपडे असतात, भांडे असतात, घर म्हटलं की काय नसतं. परंतु त्या सगळ्या गोष्टी एका पुरुषाने घरात स्त्री नसताना सांभाळणं हे मोठं जिकिरीचं असतं. हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित. आता मला ती सवय झाली. मी वयाच्या 2 वर्षापासून मार्गात आहे. अर्थात आम्ही आमच्या आध्यात्मिक अवस्थेत आम्ही स्वतः सगळं करावं लागतं. या अवस्थेत आम्ही अंगवळणी पडलं. पण जेव्हा बाकी आम्ही पाहतो तेव्हा ती प्रक्रिया म्हणजे फार किचकट आणि जटिल अशी जाणवते. वास्तविक तसं नसतं. परंतु या प्रक्रियेला वाहून घेत असताना सरांचा त्याच्यामध्ये असलेला सहभाग हा निश्चितच उल्लेखनीय आहे. या मार्गात त्यांनी कधीच ती तक्रार नोंदवली नाही की तू जाते मग माझं कसं काय होईल असं म्हणून. कधी त्यांच्यात कधी असा वादविवाद झालेला आहे असं कधी त्या प्रक्रियेत जाणवलं नाही. या प्रक्रियेत त्यांचं संयमन, त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा अनेक गुण आहेत आणि मला वाटतं मी जास्त बोलणं प्रासंगिक ठरणार नाही. अनाहूत आलेला मी एक पाहुणा आहे आणि या सगळ्या प्रक्रियेतून सरांना त्यांच्या झालेल्या कार्याबद्दलचा त्यांचा गुणगौरव करीन. येणाऱ्या आयुष्यामध्ये त्यांना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या आध्यात्मिक वाटचालीमध्ये इकडे त्यांनी वाङ्मयीन काम केलेलं आहे आणि डॉक्टरेट मिळवलेली आहे. मध्यंतरी पेपरमध्ये फोटो आल्याचं मला वाटतं 4-5 वर्ष झाली त्या गोष्टीला, 2017 साली. आणि तेव्हाही त्यांनी जी कामगिरी केली होती त्याच्याबद्दल आम्हा सर्व महानुभावियांना आनंद होता. आणि हीच सामग्री त्यांच्याकडे असलेलं जे कला कौशल्य आणि निभूती आहे ही त्यांनी ब्रह्मविद्येसाठी अर्पण करावी आणि पुढे महानुभाव शास्त्रामध्ये अशाच पद्धतीची एक PhD त्यांनी घ्यावी अशा पद्धतीची एक शुभभावना व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. खरं सांगायचं तर अध्यात्माची प्रगती ही माणूस आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि सहचरणीच्या सोबतीने गाठू शकतो. धन्यवाद. यानंतर सरांना यानंतर मी डॉक्टर रुपाली भगत पाटील मॅडमला मंचावर आमंत्रित करते. त्या सरांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार करू इच्छितात. त्या सरांच्या सासूबाई आहेत म्हणून विशेष करून त्यांनी त्यांचा सत्कार केला. धन्यवाद मॅम. यानंतर माजी गणित विभाग प्रमुख डॉक्टर अवचार सरांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याकरता व्यासपीठावर आमंत्रित करते. श्री शिवाजी शिक्षण संस्था या वटवृक्षाचं बीजारोपण ज्या महापुरुषांनी केलं ते डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस सर्वप्रथम अभिवादन करतो. या निरोप समारंभाचे अध्यक्ष आदरणीय काळमेघ सर, महाविद्यालयाचे प्राचार्य देशमुख सर, गणित विभागाच्या प्रमुख पवार मॅडम, आजचे सत्कार मूर्ती पूर्ण सर, आमच्या बहिणी, व्यासपीठावर उपस्थित बोंडे सर, मिश्राम मॅडम आणि समोर बसलेले सर्व आजी माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी. पूर्ण सरांचा परिचय म्हणजे 2012ला त्यांची अपॉइंटमेंट झाली. या अपॉइंटमेंटचा एक किस्सा इथे सांगावासा वाटतो. असं म्हणतात ना की
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, तशा प्रकारची परिस्थिती होती. बोरघाटे सरांना मी सांगितलं होतं की त्या काळामध्ये अमरावती विद्यापीठाची सिलेक्शन कमिटी आणि नागपूर विद्यापीठाची सिलेक्शन कमिटी अशा 2 सिलेक्शन कमिट्या एकाच ठिकाणी बसून त्या कॅन्डिडेटची त्याचं सिलेक्शन करायचं. मी सरांना कल्पना दिली होती की सर, सिलेक्शन कमिटीचा असा एक माणूस आहे आणि तो आपल्याला नको आहे कारण डोकेदुखी होईल. तिकडून आणखी मोठ्या व्यक्तीकडून प्रेशर होतं की आमच्या व्यक्तीला घ्या. मग सरांनी ऐकलं ते की बघ ठीक आहे, याच्यापेक्षा ही चांगला आहे. मग मी हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून त्या सिलेक्शन कमिटीमध्ये होतो. सरही होते. इंटरव्ह्यू वगैरे झाल्या. सिलेक्शनच्या वेळेस ते सिलेक्शन कमिटीनं जे मी सांगितलं होतं नाव ते पुढे केलं. बोरघाटे सरांनी आम्ही दुसरं नाव पुढे केलं. खूप वेळ त्याच्यावर डिस्कशन झालं, चर्चा झाली. कोणीच मागे हटायला तयार नव्हतं. एक वेळ तर अशी आली होती की सिलेक्शन कमिटीतील लोक उठून की आता आम्ही सह्या पण त्याच्यात करत नाही वगैरे. मग त्याचे अध्यक्ष जे होते शेट्टी साहेब, त्यांनी एक मार्ग सांगितला, म्हणे तुमचंही कॅन्डिडेट घेत नाही आम्ही आणि या सिलेक्शन कमिटीचंही घेत नाही, कारण हे नागपूरवरून आलेले आहेत आणि नागपूरचाच कॅन्डिडेट दिसते हा. त्याच्यामुळे आता अमरावतीची जी सिलेक्शन कमिटी आहे त्यांना मी सांगतो की तुम्ही कॅन्डिडेट प्रिफर करा. याच्यातला जो कॅन्डिडेट चांगला आहे त्याला तुम्ही घ्या. आणि पळाऊ सर होते, जे त्यांचे गुरु आहेत, माझे गुरु आहेत, त्यांनी यांचं नाव पुढे केलं. आणि मग त्यालाही विरोध होत असतो, पण मग बोरघाटे सर यांनी सगळ्यांनी सांगितलं की बुवा आता इंटरव्ह्यू डबल झाले तरी चालतील. पण मग बोरघाटे सरांनी फोन लावला आपलं तायवाडे साहेबाला. तिथून मग त्यांच्या प्रेशर सिलेक्शन कमिटीच्या अध्यक्षावर आपल्या याच्यावर आले आणि मग तिथून मग ते सेटल झालं आणि त्यांनी मग शेवटी सह्या केल्या. आणि त्या एका घटनाक्रमामुळे आम्हाला एक चांगला माणूस त्या डिपार्टमेंटला भेटला. चांगला माणूस याच्यासाठी म्हणतोय कारण त्याच्यानंतर मी आणि त्यांनी सोबत काम केलं 3-4 वर्ष. त्यावेळेस इंटरनॅशनल कॉन्फरन्स आम्ही घेतली होती. बरेचशा ॲक्टिव्हिटी, पोस्ट ग्रॅज्युएशन MSc पण त्याच वेळेस आम्ही आणलं. आणि मी नॅक कॉर्डिनेटर होतो त्यावेळेस त्यांची खूप मदत आणि अतिशय शांत स्वभाव त्यांचा होता. असं म्हणतात की घरात शांत असलेला माणूस बाहेर रागीट असतो किंवा बाहेर शांत असलेला माणूस घरात रागीट असतो. पण इथे मला हे दिसतं की हे दोन्हीकडे शांत आहेत. म्हणजे घरातही शांत आहेत आणि बाहेरही शांत आहेत. आता सासूबाईचं प्रेशर कदाचित असेल त्याच्यामुळे महाविद्यालय शांत आहे. स्वभावानं खूप चांगले, सर्वांशी प्रेमानं वागणारे, कधीही मनामध्ये कोणत्याही व्यक्तीविषयी किंवा प्राध्यापकाविषयी किंवा कर्मचाऱ्याविषयी कटुता नसणारे आणि रिसर्चचं काम त्यांचं खूप चांगलं आहे. म्हणजे माझ्यापेक्षाही चांगल्या याच्यामध्ये जर्नल्समध्ये त्यांचे पेपर्स पब्लिश झालेले आहेत. आणि खूप हार्डवर्कर आहे. अशा एका हार्डवर्करची उणीव मॅडमला आता भासेलच. खूप चांगला गृहस्थ आणि खूप चांगला मित्र म्हणूनच मी त्यांना पुढील आयुष्यामध्ये त्यांना शुभेच्छा देतो. आणि वहिनीने आतापर्यंत तुमची काळजी घेतली, आता तुम्ही वहिनीची काळजी घ्याल आणि जास्तीत जास्त वेळ वहिनीला सुद्धा द्याल अशी अपेक्षा ठेवतो आणि 2 शब्द संपवतो.
मायेची दोरी हा पूर्ण सभागृहच अगदी म्हणजे वातावरण एकदम हे झालंय. सरांसाठी त्यांच्या गुरुचे, त्यांच्या सोबत असलेल्या द्विवेदी मॅडमचा आणि त्यांच्या पुतणीचे मेसेज आले आहेत, जे मी इथे मंचावर वाचून दाखवते आणि केचे सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी समोर तो डिस्प्ले पण करावा. तर सर्वप्रथम सरांचे गुरु डॉक्टर किशोर अढाव सरांचा मी मेसेज वाचून देते. ते प्रत्यक्षात इथे येऊ शकल्या नसल्यामुळे त्यांनी हा सरांना केलेला मेसेज आहे. डॉक्टर किशोर अढाव, एक्स हेड डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती. नमस्कार. हॅपी रिटायरमेंट पुंड सर. Dr. Punda was my one of the best obedient, disciplined, polite and research oriented student. I wish him happy retirement with a fine and a fit health. Good bless him, God bless him and his family with a healthy and a prosperous long life. सर, हे तुमच्या गुरुकडनं आलेला मेसेज आहे. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या इंग्लिश डिपार्टमेंटच्या हेड प्रोफेसर द्विवेदी मॅडम यांनी मेसेज पाठवलेला आहे. तो देखील मी इथे वाचून दाखवते. प्रोफेसर द्विवेदी मॅडम, एक्स हेड डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश. It's my pleasure to wish Dr. Ashok Punda, Department of Mathematics, a very blessed, healthy and a satisfied journey ahead along with his son and wife. Association with Punda sir has been a very joyful and cherishing. We have been department neighbors since a decade, enjoying health, sharing our stress and happiness together with a very joyful group consisting of Pandey sir, R.Y. Deshmukh sir, Avchar sir and G.P. Patil sir. As I know him, he is a person with the qualities like dedication, honesty and consistency, always smiling and willing to help other out. He is a person whose company always make you relaxed and stress free. I again congratulate you on your successful completing your academic journey as a mathematics professor, guiding and reaching out to the student, being their mentor and guide and successfully taking his department to the peak of achievement. Wishing him again a very peaceful and a prosperous journey ahead in his life. त्यानंतर त्यांची पुतणी राधा दिग्विजय पुंड यांनी देखील मेसेज पाठवला आहे आणि तो मी त्यांच्यासाठी वाचून दाखवते. डॉक्टर अशोक पुंड, congratulations on your retirement. This moment marks the result of years of hard work, dedication and unwavering passion for mathematics. You have not only inspired countless individuals with your knowledge and wisdom, but also left an enduring impact through your guidance and support. As you step into this new chapter, you find a joy in pursuing your passion, relaxing with a loved one, and exploring all the opportunity that waits you. Your journey has been truly inspiring, and we could be prouder. Wishing you a retirement filled with happiness and fulfillment. त्यांच्या मुलांनी एक व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून पाठवलेला आहे. मी डॉक्टर केचे सरांना विनंती करते की तो इथे त्यांनी डिस्प्ले करावा. To some, he has been a mathematics professor, to others a mentor, and to many inspiration. But to me, he happens to be all that along with being an incredible father. His journey has its own shares of ups and downs in early years, but he transformed those challenges into a remarkable uphill trajectory that has been really inspiring for me and my family. For as long as I can remember, mathematics has been a central part of our life. Over the years, he has shared his passion with his students, turning what is often regarded as a daunting subject for many into an approachable and a very enjoyable subject. I hope his unwavering dedication has left a long-lasting impact on his students, hopefully his colleagues, and most profoundly on me and my family. As he steps into this new chapter, I am confident that he will carry the same enthusiasm and thoughtfulness into all of his future endeavors, whether it is exploring his new hobbies, mentoring others, or simply enjoying some well-deserved relaxation. I have no doubt he will embrace this phase with the same wholehearted commitment he brought to his teaching career. Finally, I thank you for everything you have done for your students, your colleagues, and for us. We are incredibly proud of you and we eagerly look forward to seeing what lies ahead. Congratulations for an incredible career and fulfilling retirement. Thank you. मी
डॉक्टर किशोर आढाव, प्रोफेसर द्विवेदी मॅडम, सरांची पुतणी आणि त्यांच्या मुलांचे खूप खूप धन्यवाद देते. पुंड सर, आठवणी ह्या अशा असतात ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या. नकळत ओंजळ रिकामी होते आणि मागे उरतात फक्त ओलावा प्रत्येक दिवसाच्या आठवणीचा. अशा आठवणी आपल्यासमोर उलगडण्यासाठी मी आजचे सत्कार मूर्ती प्रोफेसर A.M. पुंड सरांना त्यासाठी मंचावर आमंत्रित करते. सर्वप्रथम मी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. मंचावर उपस्थित असलेले आजच्या या माझ्या निरोप समारंभीय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हेमंतभाऊ काळमेंग, कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, तसेच मंचावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक वैद्य देशमुख सर, गणित विभाग प्रमुख कल्पना पवार मॅडम, ज्युनियर कॉलेजचे सुपरवायझर बोंडे सर, कॉलेज काउन्सिलच्या सेक्रेटरी विश्राम मॅडम, दाते मॅडम, माझ्या सौभाग्यवती, तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या मातोश्री, माझे गुरुवर्य नितीनराव दादा बांधकर, तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद बबनरावजी चौधरी, माजी प्राचार्य बुरखाटे सर, आमचे अनवाने काका, माजी गणित विभाग प्रमुख अवतार सर, खोपे सर, अरविंद देशमुख सर, तसेच या कार्यक्रमात उपस्थित असलेले माझे मोठे बंधू, लहान बंधू, माझ्या वहिनी, सर्व उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, नॉन टीचिंग स्टाफ, ॲडॉक स्टाफ, CHB स्टाफ. सर्वप्रथम मी श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि तत्कालीन अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट अरुणकुमारजी शेळके आणि त्यांची कार्यकारिणी यांनी माझी या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी फेब्रुवारी 2012ला या महाविद्यालयामध्ये रुजू झालो. तेव्हापासून आतापर्यंत मला 5 प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. त्यापैकी पहिले प्राचार्य आहे बुरखाटे सर, जे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या कालखंडामध्ये मी या महाविद्यालयामध्ये रुजू झालो. त्यावेळेला गणित विभागाची सर्वात मोठी इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती, त्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या कालखंडामध्ये माझं पहिलं प्लेसमेंट झालं. त्यानंतर प्राचार्य झाले चांदेकर सर. चांदेकर सरांच्या कालखंडामध्ये मला 2017चा आदर्श, आपल्या महाविद्यालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या कालखंडामध्ये माझं मायनर रिसर्च प्रोजेक्ट जे होतं ते कंप्लीट करून मी त्यांच्या सहीने UGCला फॉरवर्ड केलं आणि लगेच मला 1 महिन्याच्या आत त्याची UGCकडून NOC मिळाली. त्यानंतर प्राचार्य आले ढोरे सर. ढोरे सरांच्या कालखंडामध्ये माझं सेकंड प्लेसमेंट झालं आणि थर्ड प्लेसमेंट जे होतं त्यांनी अगदी शेवटच्या दिवशी, म्हणजे इथून रिलीव्ह होण्याच्या अगोदर हलदार सरांना बोलून त्या फाईलवर सही केली आणि मग इथून ते रिलीव्ह झाले. त्यानंतर आले प्राचार्य पांडे सर. फार कमी दिवसाचा कालावधी होता, आपणास माहीत आहे, परंतु विशेष म्हणजे त्यांच्या कालखंडामध्ये माझं प्लेसमेंट झालं. ज्यावेळेला ते प्राचार्य होते त्यावेळेला JD सोबतची जी मीटिंग होती ही त्यांच्या कालखंडामध्ये झाली, त्यावर त्यांची सही आहे. नंतर प्राचार्य आले आमचे वैद्य देशमुख सर. यांनी मग त्या फाईलवर अध्यक्ष साहेबांची सिग्नेचर आणली आणि ते फाईल JDला फॉरवर्ड केलं आणि लगेच मला युनिव्हर्सिटीकडून त्याचं असोसिएट प्रोफेसरचं अप्रुव्हल मिळालं. माझा सांगण्याचा अर्थ या ठिकाणी एकच आहे की हे जे 5ही प्राचार्य होते, या 5ही प्राचार्यांचा माझ्या या सेवा कालखंडामध्ये काही ना काहीतरी योगदान आहे, म्हणून मी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आता सांगायचे झाल्यास आपल्या शिक्षण संस्थेबद्दल,
आपण नुकतीच भाऊसाहेबांची 126वी जयंती साजरी केली. भाऊसाहेबांनी विदर्भातील बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे याकरता श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांचा मूळ उद्देश होता की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. याकरता सर्वप्रथम त्यांनी ग्रामीण भागामध्ये शाळा काढण्यास सुरुवात केली. असाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. 1961चा तो प्रसंग आहे. माझे वडील हे तेथील मांगरुळ पेठील या गावामध्ये जनपदच्या शाळेमध्ये शिक्षक होते. त्यावेळेला तिथे जिल्हा परिषद नव्हत्या, जनपद होतं. त्यावेळी भाऊसाहेब देशमुख आपले तेथील प्रतिष्ठित नागरिक अभिमानजी काळमे यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या गावामध्ये 1 ते 4 पर्यंतची शाळा आहे. या ठिकाणी मला 5वी ते 10वी पर्यंतची शाळा काढायची आहे. इथे जर शाळा काढली तर तुमच्या गावातील मुलांना व आजूबाजूची 4-5 गावे खेडे आहेत, येथील मुलांना इथे शिक्षणाची सोय होईल. तर त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, काळा मी तुम्हाला मदत करतो, परंतु आम्हाला या ठिकाणी शिकवण्याकरता शिक्षक मिळेल का? त्यावेळेला शिक्षणाचं प्रमाण फार कमी होतं, कोणी गावामध्ये शिकलं नव्हतं. तर त्या अभिमानजी काळमे यांनी सांगितले की आमच्या गावामध्ये 2 शिक्षक आहेत जनपदच्या शाळेमध्ये, तुम्ही त्यांना तिथे बोला. मग यांना तिथे भाऊसाहेबांसमोर बोलावलं. भाऊसाहेबांनी सांगितलं तुम्ही जनपदच्या शाळेमधले जे वर्ग घेऊन या ठिकाणी आम्ही 5वीचा जो वर्ग सुरू करतो यांना इथे तुम्ही शिकवण्याकरता या. पण नंतर त्यांनी सांगितलं का बा तुम्हाला या ठिकाणी शिकवण्याकरता यायचं आहे. तर त्यातील एका शिक्षकांनी म्हणजे त्याला नकार दिला. म्हणजे येथील 1 ते 4 पर्यंतचे वर्ग आणि येथील 5वीचा वर्ग हे आम्हाला शिकवण्यात म्हणजे आम्ही असमर्थ आहोत आणि आमच्या ते नियमातही बसत नाही. म्हणून भाऊसाहेबांनी त्यांनी असा सल्ला दिला का तुम्ही जनपदच्या शाळेमध्ये राजीनामा देऊन आमच्या संस्थेमध्ये या, परंतु या ठिकाणी तुम्हाला 2 वर्ष पगार मिळणार नाही. मग त्यातील एका शिक्षकांनी ते मान्य केलं नाही. त्याला वाटलं मला इथं पगाराची नोकरी आहे आणि इथं बिनपगाराच्या नोकरीवर कसं जाऊ. परंतु माझ्या वडिलांनी भाऊसाहेबांच्या एका शब्दाचा मान करून ठेवून लगेच जनपदच्या शाळेला राजीनामा दिला आणि आपल्या संस्थेमध्ये रुजू झाले. त्यांनी पगाराची नोकरी सोडून बिनपगाराची नोकरी सोडली. 2 वर्ष त्यांना पगार मिळाला नाही, तो लाभ झाला, त्यांची सिनियरिटी गेली, परंतु त्यांनी भाऊसाहेबांच्या शब्दांचा मान राखला. आणि त्यावेळेला तिथे इमारत नव्हती. मग अभिमानजी काळमे यांचा जो बैलाचा जो कोठा असतो त्या कोठ्यामध्ये 5वी आणि 6वीतील विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. मग हळूहळू त्या ठिकाणी इमारत झाली. अभिमानजी काळमे यांनी काही आर्थिक मदत केली. तिथील गिरजालाल गांधी जे होते मारवाडी, त्यांनी 2 एकर शेत दिलं. माझ्या वडिलांचे मामा गुलाबरावजी वानखडे त्याच गावातील होते, त्यांनी काही आर्थिक मदत केली, काही टिनाचे पत्रे दिले आणि ती शाळा त्या ठिकाणी. माझं शिक्षण सुद्धा त्याच शाळेमध्ये झालेलं आहे. आपल्या इथे नाट्य दारोकर सर आलेच नाही होते. दारोकर सर त्यांचे बंधू हे दोघेही त्याच शाळेमध्ये शिकलेले आहेत. डोकणे मॅडम आहे या ठिकाणी, त्यांचे वडील सुद्धा त्याच शाळेमध्ये शिकलेले आहेत. आपल्या नागपूर विद्यापीठामध्ये झोलॉजी डिपार्टमेंटला अरुण खुरत होते, तेही मांगरुळपेठच्या शाळेचे, तेही माझ्या वडिलांचेच विद्यार्थी आहेत. आज कितीतरी विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकून चांगल्या पोस्टवर आहेत. असंच एक वेळा त्यांची अचानकपणे सरप्लसमध्ये ट्रान्सफर होऊन गेली होती कोराडीला. त्यावेळेला दादासाहेब अध्यक्ष होते. त्यावेळेला मी, माझे वडील आणि ढोरे सरांचे वडील सुद्धा मांडुळीच्या शाळेमध्ये काही दिवस होते. ते आणि मधुकर आपले जमदार साहेब, अण्णासाहेब जमदार, आम्ही दादासाहेबांना भेटलो आणि दादासाहेबांना सांगितलं. दादासाहेबांनी लगेच नारायणरावजी वटाणे जे होते ट्रान्सफर कमिटीचे अध्यक्ष होते, त्यांना बोलावलं आणि लगेच सांगितलं की यांचे ट्रान्सफर ताबडतोब रद्द करा, कारण हे ज्या शाळेमध्ये ज्यांची सुरुवात झाली हे आता त्याच शाळेमध्ये रिटायर होईल म्हणे, त्यांची इथून ट्रान्सफर होणार नाही. तर दादासाहेबांनी ठामपणे सांगितलं. अशा प्रकारे त्यांनी एकूण 32 वर्ष त्या शाळेमध्ये सर्व्हिस केली. ते एकमेव टीचर असे होते की त्यांची सुरुवात तिथून झाली आणि रिटायरमेंट त्या शाळेमध्ये. म्हणून मी आज त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्या महाविद्यालयातील गणित विषयामध्ये BC ला टॉपर असणाऱ्या विद्यार्थ्याला काहीतरी इतर वर्षी बक्षीस देण्यात यावं याकरता काही रकमेचा चेक मी माननीय प्राचार्य श्री गोविंद देशमुख यांच्या सुपूर्द करतो. तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो.
आता सांगायचे झाल्यास गणित विभागाबद्दल. मी ज्यावेळी महाविद्यालयामध्ये रुजू झालो त्यावेळी अवतार सर हे विभाग प्रमुख होते. त्यांनी मला फार सहकार्य केलेले आहे. गणित विषयाची सर्वात मोठी कॉन्फरन्स त्या कालावधीमध्ये झाली आहे. 2012ला PG सुरू झाली. सुरुवातीला आम्ही सांभाळली, त्यानंतर त्याची जबाबदारी आम्ही चव्हाण मॅडमकडे दिली. त्यानंतर 2015ला रिसर्च सेंटर सुरू केले. त्यामध्ये मी व अवतार सर आम्ही दोघी सुपरवायझर होतो. अवतार सरांच्या मार्गदर्शनाखाली 3 विद्यार्थ्यांना PhD मिळाली. माझ्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याला PhD मिळाली व एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन सुरू आहे. माझ्या दोन्ही विद्यार्थ्यांना सिनियर रिसर्च फेलोशिप्स मिळाल्या आहे. एका विद्यार्थ्याला CSIR न्यू दिल्लीची फेलोशिप्स मिळाली. एका विद्यार्थ्याला UGC न्यू दिल्लीची फेलोशिप मिळाली. त्यानंतर 1 वर्ष मी विभाग प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला आहे. आता पवार मॅडम विभाग प्रमुख आहे. त्यांनी मला सांगितले, सर तुम्ही आता रिटायर होताय, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, मी सर्व सांभाळून घेतो. त्यांनी माझ्यावर जास्त काही जबाबदारी सोपवली नाही. आमची इथे नितीन इरुडकर होता, त्यांनी मला फार सहकार्य केलेले आहे. कनोजी होता जो सरप्लसमध्ये गेला, मंगेश चिंगणी आहे, या सर्वांनी मला फार सहकार्य केले आहे. चव्हाण मॅडम, झाडे मॅडम, ज्युनियर स्टाफ या सर्व आमच्या विभागामध्ये बसत आहे, या सर्वांनी मला सहकार्य केले आहे. आता सांगायचे झाल्यास महाविद्यालयाबद्दल, आपल्या महाविद्यालयामध्ये स्टाफ हा सर्व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आहे. कोणावरही काही प्रसंग आल्यास तर सर्व स्टाफ त्याच्या मदतीला धावून येतो. असाच माझा एक प्रसंग सांगतो. 2017ला मला कॉलेजमध्ये आल्यानंतर मला अस्वस्थ वाटू लागली. मी मिसेसला फोन केला आणि मिसेस लगेच कॉलेजमध्ये आली आणि आम्ही हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला मायनर अटॅक आलेला आहे, त्यामुळं तुम्हाला ताबडतोब एंजिओप्लास्टी करायची आहे. मी मिसेसला सांगितले की तू कॉलेजमध्ये फोन करून सांगून दे. त्यावेळी जशी कॉलेजमध्ये मेसेज समजला त्यावेळी ताबडतोब आमचे RY सर, गुंजाटे सर, मनीष देशमुख, घाटोडे सर हे ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हजर झाले आणि त्यांनी मिसेसला सांगितले काही मदत लागल्यास आम्हाला तुम्ही सांगा. अशा प्रकारे सर्व स्टाफ हा हेल्पिंग नेचरचा आहे. त्यामध्ये आमचे पांडे सर, RY देशमुख सर, दुगलिये सर, हलदर सर, केचे सर, उटाडे सर, गुंजाटे सर, घाटोडे सर, बोबडे सर, अनवाणी सर या सर्वांनी आणि सर्व नवीन स्टाफ, ॲडॉक स्टाफ या सर्वांनी मला मदत केलेली आहे. आमचे माजी प्राध्यापक RN देशमुख सर, खोपे सर या सर्वांनी मला मदत केली. लेडीज स्टाफसुद्धा चांगला आहे. नेहमी C ब्लॉकमध्ये लेक्चर घेऊन येताना व जाताना माझा केमिस्ट्री डिपार्टमेंटला एक स्टॉप राहायचा. ऑफिशियल स्टाफसुद्धा चांगला आहे. यामध्ये आमचे झोळापे बाबू, उमेश भोसले, महाजन या सर्वांनी मला मदत केलेली आहे. नॉन टीचिंग स्टाफ, ज्युनियर कॉलेजचा स्टाफ या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपला सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. सर, म्हणूनच म्हटलंय की उंच भरलेल्या पाण्यासारखी असते, ती नकळत रिकामी या प्रत्येक दिवसाच्या आठवणींनी ती भरत जाते आणि ही शिदोरी आपल्यासाठी आयुष्यभर सोबत राहते. धन्यवाद सर. जुन्या नव्या आठवणीची सांगड घालण्याकरिता मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर OS देशमुख सरांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. राजमाता, राष्ट्रमाता, मा जिजाऊ, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थवंत, दयावंत, निष्ठावंत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय काँग्रेस नगर नागपूर द्वारा आयोजित
डॉक्टर अशोक मोतीरामजी पुंड यांच्या निरोप व सत्कार समारंभाचे अध्यक्ष मान्य हेमंतदादा कायमे, कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, ज्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे ते सत्कार मूर्ती प्राध्यापक डॉक्टर अशोक मोतीरामजी पुंड, सहयोगी प्राध्यापक गणित विभाग, त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती पुंड मॅडम, व्यासपीठावर उपस्थित ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक बोंडे सर, ज्या विभागाच्या वतीनं हा सत्कार आयोजित केलेला आहे स्टाफ काउन्सिलच्या सचिव प्राध्यापक डॉक्टर मेश्राम मॅडम, गणित विभाग प्रमुख डॉक्टर कल्पना पवार मॅडम, सभागृहामध्ये उपस्थित माननीय श्री बबनराव चौधरी आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर उरघाटे सर, महाविद्यालयातील सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ श्रेष्ठ प्राध्यापक वर्ग, त्याचप्रमाणे महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, ज्यामध्ये ॲडॉक, CSB, रोजंदारी सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेलं आहे, यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने या सत्कार समारंभ कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. अधिक न बोलता, कारण माझा आणि पुंड सरांचा सहवास जो आहे हा 6 महिन्यापुरता एक शॉर्ट कालावधी जो आहे तो आहे, पण 8 दिवसापूर्वी पुंड सर असंच कॅबिन मध्ये आल्यानंतर एक चर्चा झाली की मग सर तुम्ही कुठचे, आणि मग सरांनी जे सांगितलं तर मग लक्षात आलं की बा सर हे आपल्याच भागातले म्हणजे वरुड परिसरातले, आणि मग त्यांचं जे शिक्षण वगैरे मग असं सरांनी सांगितलं. थडीपोवणीचा उल्लेख जो आहे जिल्हा नागपूर, मग मी सरांना म्हटलं सर तुमचं जे गाव आहे म्हणजे दरवर्षी आम्हाला तिथे जावंच लागतं, कारण आमचं कुलदैवत जे आहे हे तुमच्याच गावामध्ये आहे, यात्रा असते चैत्र महिन्यामध्ये, त्यावेळेस आम्ही जात असतो. आणि एक प्रास्ताविकामधून बऱ्याच वक्त्यांचे जे भाषण झाले त्यामधून सरांचा स्वभाव जो आहे हा सगळ्यांनी त्याचा उहापोह जो आहे तो केला. निश्चितच पुंड सर जे आहे हे मनमोयाव वृत्तीचे आहे. मला असं वाटतं विभागाशी म्हणजे गणित विषयाशी त्यांनी ते समरूप करून घेतलं असेल, असं पण ते होऊ शकतं. या 12 पासून जे आता 24 म्हणजे 12 वर्षाचा जो कालावधी सरांनी महाविद्यालयामध्ये घालवला, या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटला एक चांगलं अकॅडमिक डेव्हलपमेंट सरांच्या माध्यमातून फेलोशिप असो, त्यांचा एक विद्यार्थी जो PhD झालेला आहे, पब्लिकेशन असो, मायनर रिसर्च प्रोजेक्ट जो आहे जो सरांनी पब्लिश केला, म्हणजे हे महाविद्यालयाला प्राचार्यांना जे अपेक्षित असतं त्याप्रमाणे सरांचं त्या विभागामध्ये जे काम जे आहे ते होतं. जरी समजा सर तुम्ही रिटायर जरी झाले म्हणजे 30/12/2024 ला नियत वयोमानानुसार सर जे आहे ते निवृत्त होत होते, आणि मग 2-3दा सरांचा कार्यक्रम जो आहे हा ठरलेला होता जो लांबत गेला, आणि आज गुरु गोविंद सिंग जयंतीच्या दिवसावर एक शुभ पर्वावर सरांचा निरोप आणि सत्कार समारंभ जो आहे हा हेमंतदादा कायमे साहेबांच्या हाताने होऊन राहिलेला आहे. हा पण योगायोग मानावा असं मला ते वाटतं. सरांनी महाविद्यालयाला भरपूर दिलं. जसं आपण जर बघितलं सरांचा म्हणजे असोसिएटचा प्रवास जो होता हा शेवटी जो आहे तो झालेला आहे, पण सगळं त्याच्यातून पण सर बाहेर निघाले, कारण रिटायरमेंटच्या याच्यामध्ये लोक प्राध्यापक म्हणून जे आहे ते रिटायर्ड होतात. शेवटचं जो आहे ते राहिलेलं होतं, आता सरांचं ते पण झालेलं आहे. सरांच्या माध्यमातून महाविद्यालयाला CSR फंड जे आहे ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड हा म्हणतो,
तर त्या माध्यमातून महाविद्यालयाला हा फंड जो आहे तो उपलब्ध झाला, ज्याच्यातून आपण होतकरू विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप जी आहे हे देत होतो. म्हणजे महाविद्यालयाच्या वतीनं मी सरांचं अभिनंदन जे आहे ते करतो. त्याचप्रमाणे सरांनी आताच चेक दिला, कितीचा आहे मी बघितला नाही आहे, पण मला असं वाटतं सर बोलता बोलता असं म्हणाले होते की बा 1 लाखाचा चेक जो आहे हा तुम्हाला देईल. आणि महाविद्यालयाची परंपरा आहे, 6 महिन्यामध्ये मी पूर्ण अभ्यास केलेला आहे की आतापर्यंत जे रिटायर्ड होतात टीचर लोक, कारण मागच्या उन्हाळ्यामध्ये एक केमिस्ट्रीच्या मॅडम होत्या ज्युनियर कॉलेजच्या, अख्खी फॅमिली त्यांची डॉक्टर आहे, आणि त्या म्हणाल्या की रिटायरमेंटच्या वेळेस इथं म्हणजे ते देणं शक्य झालं नाही, आणि म्हणून मला आता आईच्या नावाने जे आहे तो स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी ते सुरू करायची आहे. यावर्षी तुमचं बक्षीस वितरण ज्यावेळेस राहील त्यावेळेस तो फंड तुम्ही बँकेत टाकल्यानंतर त्याचा इंटरेस्ट जो आहे तो एवढा येणार नाही, म्हणून 5,000 रुपये कॅश त्याच वेळेस दिली, आणि तो 1 लाख जे होतं तर तुम्ही बँकेत टाकल्यानंतर पुढच्या वर्षीपासून त्याचा जो इंटरेस्ट जो राहील तर तो तुम्ही द्यायला सुरुवात करा. असं महाविद्यालयाची एक चांगली, आपण जर बघितलं म्हणजे महाविद्यालयाची परंपरा, एक बुकलेटच त्यावर जे दानदाते जे आहे ते दिसतात, विद्यार्थी पण त्याला चांगला प्रतिसाद जो आहे हे देतात. यावर्षी जवळपास 10 विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त यादीमध्ये विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये आलेले आहे. त्याचप्रमाणे 2 विद्यार्थी आता जर आपण बघितले तर त्यांचं स्टेट लेव्हल म्हणजे याच्यामध्ये आविष्कारच्या याच्यामध्ये गोल्ड मेडल घेऊन म्हणजे सिलेक्शन जे आहे ते झालेलं आहे. आणि मी त्यांना असं शुभेच्छा दिलं, त्याला म्हटलं स्टेट वरून डायरेक्ट तुम्हाला नॅशनल मध्ये जायचं आहे, इकडे नागपूर रिटर्न जो आहे ते यायचा नाही आहे, प्रवास तुम्हाला रिटर्न जो आहे तो करायचा नाही. असं चांगलं या माध्यमातून जे आहे एक मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटचं काम जे आहे ते सुरू आहे, आणि असंच ते सुरू राहावं अशी मी यावेळेस या पुंड सरांच्या निरोप व सत्कार समारंभानिमित्त व्यक्त करतो. डॉक्टर अशोक मोतीरामजी पुंड, सहयोगी प्राध्यापक, विषय गणित. 31/12/2024 आपण विज्ञान महाविद्यालय काँग्रेसनगर नागपूरच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सन्मानाने सेवानिवृत्त होत आहे. आपण संपूर्ण सेवा कालावधीत निष्ठेने व क्षमतेने सेवा केली. अहंकार विरहित कर्तव्य आचरणातून आपण समाजासमोर आदर्श निर्माण केला. यामुळे महाविद्यालयाच्या विकासात व नावलौकिकात आपला मोलाचा सहभाग आहे. आपली कर्तव्यदक्षता व आश्वासक सहवास आम्हाला कायम लक्षात राहील असा सार्थ विश्वास वाटतो. आपणास भावी जीवनात सुख, शांती, आरोग्य व समाधान लाभावे ही सदिच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जरी माननीय प्राचार्य सरांचा सहवास सरांसोबतचा अगदी अल्प असला तरी सरांनी अत्यंत सुंदर शब्दात सरांबद्दलचे अनुभव व्यक्त केले. धन्यवाद सर. आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष माननीय डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनचरित्रावर व कार्यावर आधारित दिनदर्शिका दरवर्षी छापण्यात येते. यावर्षी देखील महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील 4 विद्यार्थिनी माननीय प्राचार्य डॉक्टर OS देशमुख सर व डॉक्टर प्रणिता गुल्हाने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले. कॅलेंडरचा प्रिंटिंगचा खर्च 4 कंपन्यांचे अनुदान दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मिळाले. सोबत कॉलेज अलमनाय असोसिएशन कडून देखील अनुदान मिळालेले आहे. यावर्षीच्या कॅलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे यात दिलेला QR कोड. तो QR कोड जर स्कॅन केला तर भाऊसाहेबांचे अत्यंत दुर्मिळ फोटो त्यामध्ये दिसतील. यावर्षीची ही दिनदर्शिका 2 प्रकारमध्ये तयार करण्यात आलेली आहे. एक म्हणजे हँगिंग आणि दुसरे म्हणजे टेबल टॉप. या कॅलेंडरचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हेमंतभाऊ काळमेघ सरांना मी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर OS देशमुख सर व मंचावर इतर मान्यवरांना विनंती करते की त्यांनी या दिनदर्शिकेचे विमोचन करावे.
तसेच डॉक्टर बोबडे सर, डॉक्टर गुल्हाने मॅडम व त्यांच्या टीमला मंचावर आमंत्रित करते. माननीय प्राचार्य आणि सूक्ष्मजीवशास्त्राचे सर्वांचे मी अभिनंदन करते. तसेच त्या 4 विद्यार्थिनीचे देखील अभिनंदन करते. खूप खूप कौतुकास्पद बाब आहे ही दरवर्षीप्रमाणे ही दिनदर्शिका छापण्यात येते. तसेच या विद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या डॉक्टर शरयू देशमुख मॅडम यांनी लिहिलेलं पुस्तक, त्याचं टायटल आहे सीड ऑफ टुमॉरो, अ कलेक्शन ऑफ वाईल्ड फ्लोरा. मी मंचावर सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांच्या पुस्तकाचे विमोचन करावे. त्याकरिता मी या पुस्तकाची लेखिका डॉक्टर मिसेस शरयू देशमुख यांना देखील मंचावर आमंत्रित करते. या पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे त्यात सांगितलेले बियाणे बँकेचे महत्त्व आणि त्याचा उपयोग. नुसतंच शेतकऱ्यांना नाही तर आपल्याला देखील या बियाणे बँकेचे महत्त्व खूप आहे आणि ते ज्या दुर्मिळ असलेल्या सीड्स आहेत त्या आपण त्या जमा करू शकतो आणि विविध रोपं आपण निर्माण करू शकतो. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. मी मंचावरील सर्व मान्यवरांचे धन्यवाद करते. तेजस्वी व्यक्तिमत्व आणि उत्तुंग कर्तव्य ज्यांच्या ठायी ठायी स्थित आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याचीच रीत आहे, असे व्यक्तिमत्व असलेले व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय श्री हेमंतजी काळमेघ सरांना मी मंचावर आमंत्रित करते आणि त्यांचे मनोगत व्यक्त करते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक, तुम्हा आम्हा सर्वांचे दैवत आदरणीय डॉक्टर पंजाबराव भक्ते भाऊसाहेब देशमुख यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर अशोक मोतीरामजी पुंड सर, असोसिएट प्रोफेसर, मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट, श्री शिवाजी सायन्स कॉलेज यांचा सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम आज इथे आपण जो आयोजित केलेला आहे त्या प्रसंगी विचारपीठावर उपस्थित असलेले ह्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर OS देशमुख सर, श्री HR बोंडे सर, प्रोफेसर कल्पना पवार मॅडम, प्रोफेसर योगिता मेश्राम मॅडम, सत्कार मूर्ती आमचे मित्र डॉक्टर अशोक मोतीरामजी पुंड, त्यांच्या सुविद्य पत्नी आमच्या बहिणी आदरणीय पुंड मॅडम, इथं सभागृहात उपस्थित असलेले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद आमचे बंधू डॉक्टर बबनरावजी चौधरी, माजी प्राचार्य बुरगाटे सर, चांदेकर सर, सेवानिवृत्त शिक्षक आमचे अवचार सर, देशमुख सर आणि विशेष आशीर्वाद देण्याकरता इथं उपस्थित असलेल्या आमच्या सरांच्या मातोश्री, आमचे मार्गदर्शक आदरणीय हनुमाने काका, उपस्थित बंधू, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्वप्रथम माझे बंधू आणि खूप वर्षापासून असलेले माझे मित्र श्री RY देशमुख यांच्या मातोश्रींचं एक 4-5 दिवसापूर्वी निधन झालं. त्या आमच्या आत्याबाई, नात्याने माझ्या आत्या लागतात, त्या श्रीमती सुमनताई देशमुख यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्याप्रती भावपूर्ण माझी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त माझं जे अध्यक्षीय मनोगत आहे त्याला सुरुवात करतो. आणि इथे त्यांना आशीर्वाद देण्याकरता, आम्हाला आशीर्वाद देण्याकरता महंत नितीनदादा मानकर साहेब पण इथं आलेले आहेत. साधू संत येती घरा तोची दिवाळीत असतात. खऱ्या अर्थानं डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना जे अपेक्षित होतं, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना लोकशिक्षण अपेक्षित होतं. लोकशिक्षण म्हणजे नुसतं शिक्षण नाही, त्याच्यामध्ये अध्यात्म आलं, त्याच्यामध्ये व्यसनमुक्ती आलं, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन आलं. हे सगळे जे प्रयोग होते भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना अपेक्षित असलेले, त्या सगळ्या गोष्टी ह्या एका सभागृहामध्ये साध्य आज होऊन राहिल्या. एका खूप चांगल्या शिक्षकाच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाकरता आपण सर्व मंडळी इथं उपस्थित झालेलो आहोत. सगळ्या आमच्या वक्त्यांनी सरांचं जे कौतुक केलं, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे जे स्वभावगुण मांडले, त्याच्यामध्ये सरांचं कमिटमेंट, सरांचं पंक्च्युअलनेस, त्यांनी आपल्या कामाला दिलेलं प्राधान्य, आपल्या सगळ्या सहचार्यांशी असलेले त्यांचे संबंध, त्यानंतर एखादा शिक्षक रिटायर झाल्यानंतर त्या शिक्षकाच्या माजी विभाग प्रमुखानं या विचारपीठावर येऊन सांगणं की माझ्याही रिसर्चपेक्षा त्या सरांचं रिसर्च हे उजवं आहे, त्यांचे पेपर जास्त इम्पॅक्ट जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले आहे. खऱ्या अर्थानं सरांच्या कार्याची पावती आहे असं म्हणणाऱ्यांपैकी मी आहे. आणि हे म्हणण्याकरता अवचार सर मनही मोठं लागते, ते मन आपण मोठं करून आज इथं विचारपीठावर सांगितलं. खऱ्या अर्थानं सरांच्या सोबत आपण सुद्धा अभिनंदनास पात्र आहात असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. सरांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे रिसर्चमध्ये, आणि त्यांनी CSR फंड इथं आणला, त्यांच्यावर त्यांच्या वडिलांचे म्हणजे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची जी विचारधारा होती किंवा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना जे अपेक्षित असलेलं कार्य होतं ते जे घडू शकलं, ते घडलं याच्यामुळे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी असा आवाज दिल्यानंतर, म्हणजे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना भाऊसाहेब पंजाबरावांनी केली, तर भाऊसाहेबांच्या एकंदर विचारधारेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला प्रभाव दिसतो. आणि मग भाऊसाहेब पंजाबरावांनी काय केलं, तर जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य
घडवण्यासाठी किंवा स्वराज्य निर्माण करण्याकरता गडकोट आणि किल्ले जिंकले बांधले, तसंच बहुजन समाजाच्या उत्थानाकरता भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जागोजागी ह्या ज्या शाळा आणि कॉलेजेस बांधले, हे सुद्धा ते गड किल्लेच आहेत. आणि मला इथं सांगताना अभिमान वाटतो की भाऊसाहेबांनी आवाज दिला आणि माझी पगाराची नोकरी सोडून मी बिनपगारी नोकरी करतो. किती मोठा आदर्श त्या काळामध्ये ह्या मंडळींनी. आज इथं काम करणारी तरुण मंडळी आहे, तुम्ही आम्ही आहोत. आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये असं डिसिजन घेऊ शकतो का? आपण कधी विचार करून पहा. आपण शक्यच नाही, करूच शकत नाही. परंतु त्या काळामध्ये ही मंडळी होती, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांसारखी मंडळी होती की ज्यांनी सांगितलं, म्हणजे मला तोरणा किल्ला जिंकायचा आहे, मला तोरणा आणून द्या, हे म्हणणं आणि ह्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षक म्हणून बिनपगारी आहे, ह्या दोन्ही गोष्टीमध्ये काही फरक आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून ही सगळी मंडळी भाऊसाहेब आणि भाऊसाहेबांसोबत काम करणारी मंडळी, ज्याचा स्वरूप श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या रूपामध्ये आपल्याला भव्य दिव्य झालेलं दिसते आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही नशीबवान आहोत की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये प्रत्येकाला आपापल्या कॅपॅसिटीचा रोल आहे, दिलेला आहे, सांगितला भाऊसाहेब पंजाबरावांनी. कोणी इथं शिक्षक होता, प्राध्यापक होता, मॅनेजमेंट आहे, माझे वडील इथे अध्यक्ष होते. प्रत्येकासाठी रोल भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी डिसाईड करून दिलेला आहे आणि तो प्रत्येकाने आपापल्या त्यावेळेस काम करायचं आहे आणि त्याच्यामधून रिझल्ट द्यायचे आहेत. आणि खऱ्या अर्थानं शिवाजी शिक्षण संस्थेची उन्नती आपल्याला सर्वांना साधायची आहे. आणि ते जर आपल्याला करायचं असेल तर असे शिक्षक, रोल मॉडेल, ज्यांना आपण रोल मॉडेल म्हणू शकतो, अशा पद्धतीचे शिक्षक या संस्थेमध्ये होते, त्यांचा सहभाग होता. म्हणून सुद्धा श्री शिवाजी शिक्षण संस्था भाऊसाहेब पंजाबरावांना अपेक्षित असलेलं शिक्षणाचं कार्य गेल्या कित्येक वर्षापासून, गेल्या 92 वर्षापासून करत आहे. म्हणजे मी गुरगाटे सर आपल्या स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटच्या लोकांना सांगत आहे की आपण डाटाच जमा केला पाहिजे. शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आपल्या दाखल खारिज रजिस्टर्स, बरेच दाखल खारिज रजिस्टर्स मिळते. आपण जर शिवाजी शिक्षण संस्थेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जर जोडली तर मला असं वाटतं कमी जास्त 1 करोड माझे विद्यार्थी ह्या समाजाला आणि विदर्भाला आणि देशाला आपण दिलेले आहे. अशा संस्थेमध्ये आम्हा सर्वांना कार्य करण्याची संधी मिळते आहे. तर मला खूप आनंद झाला की एका चांगल्या व्यक्तीच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाकरता मला इथं बोलवण्यात आलं. हा कार्यक्रम, नियोजित कार्यक्रम 30 तारखेला ठरला होता, परंतु मी 30 तारखेला नसल्यामुळे मी विनंती केली आणि पुंड सरांनी आणि आमच्या OS देशमुख सरांनी ती विनंती मान्य केली आणि म्हणून आज हा कार्यक्रम आपण इथं घेतो आहोत. माझी तरुण प्राध्यापकांना सूचना आहे की अशा पद्धतीचे जे सेवानिवृत्त शिक्षक आहे आणि आपल्या या कॉलेजमध्ये आता ही जी पिढी आहे, जुनी पिढी, आता ही जवळपास जाण्यात आहे. अशा आदर्श शिक्षकांच्या कार्यक्रमाकरता, रिटायरमेंटच्या कार्यक्रमाकरता आपण लोक इथं प्रेक्षक म्हणून उपस्थित असता. ह्या शिक्षकांनी जे घेतलं, जे सॅक्रिफाईस केलं, जे कमिटमेंट होतं, ते कमिटमेंट आपल्यामध्ये असलं तर खऱ्या अर्थानं शिवाजी शिक्षण संस्थेला याही पुढे आपण नेऊ शकू. आणि मला विश्वास आहे, कारण आता इथे आपलं मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट आहे. मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट त्यांच्या अकॅडमिक ॲक्टिव्हिटीच्या बाहेर जाऊन दरवर्षी हा कॅलेंडरचा उपक्रम करत असते. दरवर्षी कॅलेंडर असते. यावर्षी कॅलेंडरच्या सोबत टेबल कॅलेंडर आलेलं आहे. म्हणजे खूप चांगला उपक्रम आहे. आणि नॅकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला खूप सारे पॉईंट्स देऊन जातात. तर मला असं वाटते की ही ॲक्टिव्हिटी खूप चांगली आहे. स्वतःचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आमच्या डॉक्टर शरयू देशमुख मॅडमने. रिसेंटलीच मॅडम या कॉलेजमध्ये ट्रान्सफर होऊन आलेल्या आहेत. वरुडला त्या पहिले जॉईन झाल्या, नागपूरला आज इथे आल्या, इथे पुस्तक प्रकाशित करून राहिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आनंद या गोष्टीचा आहे की ही सगळी मंडळी ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन शहरातल्या, म्हणजे आपल्या कॉलेजचं रँकिंग आता थोडंसं आपण कुठेतरी मागे पडलेलो आहे, आता होईल ते. आपल्याला काही लोकांनी ओव्हरटेक केलं, म्हणजे आपलं रँकिंग पहिले आलं होतं, त्यांचं नंतर झालं. आपल्याला आता स्कोप आहे. महाराष्ट्रातल्या अग्रगण्य असलेल्या सायन्स कॉलेजमध्ये ही ॲक्टिव्हिटी खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आणि हे कॉलेज ग्रामीण भागातून शिकलेले सगळे विद्यार्थी
इथे येऊन हे महाविद्यालय घडवण्याचा प्रयत्न करत आहे. हे खऱ्या अर्थानं डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना अपेक्षित असलेलं कार्य या महाविद्यालयात होते आहे असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. आज हा एक खूप कौटुंबिक चांगला कार्यक्रम इथं आपण आयोजित केला, त्याबद्दल प्राचार्य OS देशमुख सरांना धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. आदरणीय डॉक्टर अशोक पुंड सरांनी या महाविद्यालयाला जी देणगी दिली त्या देणगीबद्दल त्यांचे आभार मानतो. आमच्या पवार मॅडम यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की सरांना तुम्हाला आले पाहिजे सर, तर तुमच्याकडे PG डिपार्टमेंट आहे, CHBचे कोर्सेस आहे, यू नेम एनिथिंग यू कॅन कॉल हिम ऑलवेज. आणि त्यांना आनंद वाटेल, त्यांना इंटरेस्ट वाटेल आपल्या विद्यार्थ्यांना विद्यादानाचं कार्य करण्याकरता. तर तुम्ही तुमच्या लेवलवर जी कुठली व्यवस्था तुम्हाला पाहिजे असेल ती करा. शिवाजी शिक्षण संस्थेच्या मॅनेजमेंटतर्फे आपल्याला पूर्ण त्या गोष्टीकरता पाठिंबा राहील असं अभिवचन देतो. नुकत्याच झालेल्या नवीन वर्षाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुम्ही जे मनोगत सत्कार मूर्तीबद्दल व्यक्त केले त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर अशोकराव पुंड सर यांनी आपली कारकीर्द यशस्वीरित्या पार पडली. कॉलेजच्या या संस्थेच्या यशासाठी देखील प्रयत्न केले. आपल्या सेवानिवृत्तीच्या प्रसंगी आम्ही सर्व उपस्थित कर्मचारी आपल्याला व आपल्या कुटुंबियांना उत्कृष्ट आरोग्य लाभो, ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो आणि आपलं पुढील आयुष्य सुखी समाधानी जावो हीच आमची खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. यानंतर आभार प्रदर्शनासाठी डॉक्टर सुगंधा खंगार मॅडम फिजिक्स डिपार्टमेंट यांना मी मंचावर आमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. आता आपण या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे वळतो आहे. ज्याप्रमाणे पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण त्यानंतर आपण नवीन वाक्य लिहू शकतो, त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही तर ती नव्या यशाची सुरुवात असते. सर्वप्रथम मी संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आज आपल्याला एक उत्तम व्यक्तिमत्व लाभलेले आहे. सन्माननीय श्री हेमंत काळमेघ सर, कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांनी आपल्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला अध्यक्षांचे स्थान स्वीकारले. तसेच भाऊसाहेबांच्या जीवन कार्यावर दिनदर्शिकेचे विमोचन केले आणि त्यासोबतच पुस्तकाचेही विमोचन केले आणि आपल्या अध्यक्षीय भाषणातून बहुमूल्य विचार व्यक्त केले. त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार आणि डॉक्टर बोबडे सर आणि टीम तसेच डॉक्टर शरयू देशमुख मॅडम यांना खूप खूप शुभेच्छा. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर OS देशमुख सर यांनी मोलाचे विचार व्यक्त केले, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. तसेच व्यासपीठावर उपस्थितांचे खूप खूप आभार. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद सन्माननीय डॉक्टर बबनराव चौधरी सर तसेच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर बुरघाटे सर, डॉक्टर चांदेकर सर यांनी आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक डॉक्टर अवचार सर, डॉक्टर देशमुख सर, डॉक्टर खोपे सर, डॉक्टर बुरघाटे मॅडम, डॉक्टर सुमेधा मॅडम तसेच श्री अण्णाने काका, गुरुजी नितीनराज दादा, डॉक्टर अढाऊ सर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचा उत्साह वाढवला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर पुंड सर यांचे आभार आणि भावी आयुष्यासाठी सरांना खूप खूप शुभेच्छा. आपला पुढील प्रवास आनंदी व निरोगी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर. कार्यक्रमाला उपस्थित पुंड मॅडम, त्यांचे आप्तेष्ट व मित्र परिवार उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. तसेच पुंड सरांचे गुरुवर्य
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आणि त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. टीचर फोरमचे अध्यक्ष प्रोफेसर उटाळे सर, या विज्ञान महाविद्यालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल त्यांचे आभार. आजचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम यशस्वीरित्या अधोरेखित केल्याबद्दल कॉलेज काउन्सिलच्या सेक्रेटरी डॉक्टर योगिता मॅडम यांचे आभार. तसेच उत्तम संचालनाबद्दल सौ कांचन ढवळे मॅडम यांचेही आभार. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्यांचे खूप खूप धन्यवाद. आता कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने होईल. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. आता सर्वांसाठी एक सूचना आहे. आजच्या सत्कार मूर्तींनी भोजनाची व्यवस्था ज्युनियर कॉलेज लॉबीमध्ये केलेली आहे, तर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा.